नमस्कार. छान वाटतंय मला अगदी. म्हणजे तुम्ही सगळे मंडळी जेवढे एक्साइट झालाय, मी पण तेवढाच एक्साइट झालोय. आणि मंडळी, तुमच्यासारखं मी सभांमध्ये बोलायचे खूप मला सवय नाही. त्यामुळे चुका झाल्या तर आपल्या सगळ्या घरातला कार्यक्रम आहे, सांभाळून घ्या. आणखीन छान कार्यक्रम, काहीतरी छान आपण उद्दिष्ट गाठूया आजच्या या कार्यक्रमामधून. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कार्यक्रम साधारण असा असेल की तुमची सगळ्यांची एकमेकांची आता छान ओळख झालेली आहे. पण जसे पॅनल मध्ये आपण एक 15-20 जण आहोत, तसे बाहेर खूप लोक आहेत. तर ते सगळे जे बाहेर लोक आहेत मंडळी, यस, तर त्याच्यामध्ये खूप लोक आपल्याला पाहतायत, आपल्यामध्ये सहभागी आहेत. आणि डॉक्टर अफरोज अहमद पण आज मी आता तुमची सगळ्यांची इथे जे समोर जे आहेत महत्वाचे जे 4 चेहरे त्या पोस्टरवरचे आहेत, त्यातला मी एक आहे. पण बाकीच्या 3 चेहऱ्यांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. पण साधारण कार्यक्रम असा असेल की मी आता तुमचं स्वागत केलं आहे आणि आणखीनही माझ्या मनामध्ये खूप आहे तुमचं स्वागत करायचं. ह्या बाकीच्या 3 पाहुण्यांची जे पोस्टरवरचे आहेत त्यांची ओळख करून देणार आहे. त्याच्यानंतर मी विषयाची ओळख करून देणार आहे तुम्हाला की हा एसव्हीटी सगुण वनसंवर्धन तंत्र वणवायला प्रतिबंध कसा करू शकतो माणसाच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय, याची विषयाची ओळख करून देणार आहे. त्याच्यानंतर ही विषयाची ओळख झाल्यावर पराग आपल्याशी मला असं वाटतं परागची मग पराग थोडस एक 5 मिनिटं तुमच्याशी सगळ्यांशी संवाद साधेल. त्याच्यानंतर एसव्हीटी म्हणजे नेमकं काय आहे, ते कसं करतो आम्ही, त्या तंत्राविषयीचं प्रेझेंटेशन. या प्रेझेंटेशन माझा जो सहकारी आहे अनिल निवळकर, आता मला असं वाटतं इथे कोकण कृषी विद्यापीठाची मेजॉरिटी असली पाहिजे. त्यामुळे ढवण साहेब, आम्ही जरा कोकण कृषी विद्यापीठ कोकण पूज्य असं बोलण्याची शक्यता आहे. नाही 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 मी समजून घेईन ते, नो प्रॉब्लेम. प्लीज प्लीज. अनिल निवळकर सुद्धा कोकण कृषी विद्यापीठाचाच ग्रॅज्युएट आहे. त्यांनी फॉरेस्ट्रीमध्ये त्यांनी केलेलं आहे. आणखीन मग त्याच्यानंतर माझ्या उजव्या हाताला इथे बसलेला आहे, त्याचं नाव परशुराम आगिवले. परशुराम हा आदिवासी झालाय. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याची क्षमता एखादा विषय मांडण्याची किती शास्त्रीय पद्धतीने तो मांडू शकतो, त्याच्या आधारावर अनुभवावर त्याचे अनुभव तो कथन करणार आहे. त्याच्यानंतर मी डॉक्टर अफरोज अहमदना विनंती करणार आहे, त्यांनी एक 10 मिनिटं बोलावं. डॉक्टर संजय सावंत साहेबांनी नंतर आपण काही विषय मांडावा. आणि नंतर शेवटी पराग चिटणीस हे सगळ्या आपल्या ह्या कार्यक्रमाचा शेवट करतील. आणि त्याच्यानंतर काही प्रश्नोत्तर असतील तर, नाहीतर आम्ही हा विषय इथे कायमच आयुष्यभर आता बांधून घेतलेला आहे. आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बरोबर पुढचे जेवढे वर्ष आमच्या आयुष्यामध्ये आहेत तेवढी वर्ष तेवढे क्षण तुमच्या बरोबर या कामाला बांधलेले आहोत. तेव्हा तुम्ही आम्हाला केव्हाही हाक मारू शकता. तर आपण अशा पद्धतीने आज ह्या कार्यक्रमाची सुरुवात आणि हा जो कार्यक्रम आहे, तर मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. फार छान सगळी मंडळी जमलेली आहेत. आज आपण हा विषय इथे सुरू करूया. आणखीन मी फॉर्मल ओळख करायची खरं गरज नाही, पण परागची या विषयी छान मी कोणाकडे तरी एक म्हणलं मला लिहून दे रे जरा पराग विषयी. पण पराग हा म्हणजे आम्हाला अगदी लहान, अगदी छान मस्त घरामध्ये श्रीकृष्ण असावा असा परागला मी पाहिलेला आहे. तर इथे तर याच्यामध्ये परागची ओळख एक त्याच्याच इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे USDAच्या संशोधन प्रकल्पामध्ये एक डॉक्टर अरविंद भागवत कार्यरत होते. ते आमचे मित्र आहेत. आता ते अमेरिकेमधले चिन्मय मिशनला वाहून घेतलेलं आहे त्यांनी. पण त्यांनी छानशी ओळख लिहिली, ती म्हणलं वाचून दाखवावी. अमेरिकेतील निफा ही कृषी संशोधनाला वाहिलेली USDA अंतर्गत एक संस्था, तिने नुकतेच एक चांगले काम केले व ते म्हणजे
त्यांनी ह्या संस्थेच्या सरचिटणीस पदावर खराखुरा मातीशी इमान असणारा चिटणीस नेमला व ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर पराग चिटणीस. डॉक्टर चिटणीसांची कारकीर्द अमेरिकेतील कृषी प्रधान अशा राज्यामध्ये बहरली. कॅलिफोर्निया, आयोवा ह्या राज्याबरोबरच कॅन्सास स्टेट येथे त्यांनी संशोधन व अध्यापनाचे काम केले. निफा या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या कृषी विकासाच्या योजना जनतेच्या व पर्यावरणाच्या हिताच्या आहेत त्यांच्या संशोधनासाठी ते धन पुरवठा शिष्यवृत्त्या देतात व पैसे व्यवस्थित खर्च होत आहेत की नाही, संशोधन योग्य दिशेने चालले आहे की नाही यावर करडी नजरही ठेवतात. अमेरिकेतली जवळजवळ सर्व विद्यापीठ आहे त्यामध्ये चाललेले कृषी विकास संशोधन या कार्यामध्ये निफाने दिलेल्या सहाय्याचा मोलाचा वाटा आहे. बरेच वेळा पुरेसा नफा होणार नसेल तर खासगी कंपन्या अशा संशोधन कार्यास पैसे पुरवत नाहीत, पण निफा मात्र असे प्रकल्प शोधून काढून त्यांना उत्तेजन देते. या संस्थेचे एकच ध्येय व ते म्हणजे या योजनामध्ये शेतकऱ्याचे हित व पर्यावरणाचे पावित्र्य जपले जाणार आहे असे प्रकल्प निवडणे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे या कामात सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असतो. या पार्श्वभूमीवर डॉक्टर चिटणीसांचे कार्यक्षेत्र फारच उज्ज्वल व कृषी पर्यावरणाच्या दृष्टीने हिताचे ठरेल. छान ओळख परागची करून दिलेली आहे त्यांनी. आणि आपल्याकडे आज डॉक्टर अफरोज अहमद पण आलेले आहेत. डॉक्टर अफरोज अहमद यांचा आमचा परिचय साधारण गेल्या 3-1 वर्षापासून झाला आणि ते एन्व्हायरमेंट सायंटिस्ट आहेत. त्यांनी 1986 साली PhD केली आणि युनायटेड नेशन्सच्या जर्मनी, ऑस्ट्रिया, रशिया, चेकोस्लोवाकिया या देशांमध्ये त्यांनी कामं केली आणि युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटीमध्ये लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम त्यांनी शिकवलेला आहे आणि खूप मोठं त्यांचं काम आहे. सध्या ते नर्मदा प्राधिकरण त्याचं जे रिहॅबिलिटेशन प्रोजेक्ट आहे, रिहॅबिलिटेशन ऑफ ह्युमन बिंग, रिहॅबिलिटेशन ऑफ एन्व्हायरमेंट, दोन्ही कामामध्ये ते आता चेअरमन आहेत, त्याचे प्रमुख आहेत. आणि ते आपल्याशी जेव्हा संवाद साधतील तेव्हा ते हिंदीमध्ये बोलतील. त्यांना मराठीत समजतं सगळं, पण ते बोलताना हिंदीत बोलतील कारण त्यांची हिंदी इतनी बढ़िया है कि आपके कानों में मिठास क्या होती है वो आप इनकी हिंदी सुनने के बाद आपके कानों को पता चलेगा. डॉक्टर संजय सावंत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, पण हे अत्यंत सुप्रसिद्ध प्लांट पॅथॉलॉजिस्ट आहेत. त्यांच्या कामाची सुरुवात ही IIHR ह्या कुर्गमध्ये, कर्नाटक मधल्या कुर्गमध्ये जे हॉर्टिकल्चर संशोधन आहे तिथे ते होते कार्यरत. तिथे एक तप म्हणजे 12 वर्ष ते कार्यरत होते. 2013 साली पुण्याजवळील द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले आणि शेवटी त्या केंद्राचे ते प्रमुख डायरेक्टर पण झाले. तो कार्यकाळ संपत असताना आता हे मूळ कोकणातलं रत्न कोकण कृषी विद्यापीठाला कुलगुरू म्हणून लाभलेलं आहे. द्राक्ष पिकामधील त्यांच्या कामाविषयी द्राक्ष बागायतदार खूप आदराने त्यांच्याविषयी सांगत असतात. तर अशी ही जे पोस्टरवरची जी 3 आहेत आणि मी मिशीवाला शेखर शेतकरी तुमच्या बरोबर आहे. तर आज आपल्या बरोबर इथे खूप इंटरेस्टिंग मंडळी पॅनलवर आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंट मधले जीत सिंग आहेत, नंतर एक्स नाबार्ड MP अशोक आहेत, इमॅन्युअल डिसिल्वा हे वॉशिंग्टन मध्ये आहेत. ते वर्ल्ड बँकेमधून रिटायर झाले आणि ते आमच्या संपूर्ण SRT आणि SVT या सगळ्या प्रोजेक्टमध्ये इथे मुंबईमध्ये जेव्हा असतात, साधारणतः 5-6 महिने मुंबईत असतात, तर तेव्हा ते ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड असतात. ते वर्ल्ड बँकेमध्ये होते, तेही एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत. डॉक्टर पराग हळदणकर हे विद्यापीठ कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक आहेत. तर अशी बरीच मंडळी आहेत. आपण आता थोडस पुढे सरकूया. मंडळी, हे जे SVT म्हणजे सगुणा वन संवर्धन तंत्र, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही अचीव करू शकलो ती म्हणजे माणसाच्या
म्हणजे तिथे उभं राहून काही काम करण्याशिवाय विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ ह्युमन बिंग वणवा, डोंगरावरचा जंगलामधला वणवा विझवणारं तंत्र आम्ही विकसित केलं. आणि हे सगळं तुम्हाला एका आता स्लाइड मधून तुम्हाला शेअर करून दाखवतोय. तर ही जी स्लाइड आहे याच्यामध्ये जे आपल्या पोस्टरवर सुद्धा तेच चित्र आहे. आणि तर ती स्लाइड, ह्या स्लाइड मध्ये बघा, हा जो डोंगर आहे एक बाजूला काळा आणि दुसऱ्या बाजूला पिवळा आणि हिरवा, हा जे वरची जी लाईन आहे त्या डोंगराला वरची जी लाईन आहे तो कणा, म्हणजे आपण डोंगराचा कणा म्हणतो, हा कण्याची लांबी 2 किलोमीटर आहे. आणि तुम्ही इमॅजिन करू शकता ही आग डिसेंबर महिन्याच्या 19 तारखेला लागली होती. अतिशय ड्राय वेदर, भरपूर वारा, दुपारी 1 ची वेळ, आणि हा सगळा डोंगर गेले 20 वर्ष जळतोय. संपूर्ण डोंगर 20 वर्ष जळतोय. पण 2019च्या डिसेंबर महिन्यामध्ये हा डोंगर असा जळाला. उजव्या बाजूचं 100-125 एकर जमीन पूर्ण जळून खाक झाली. आणि डाव्या बाजूची डोंगर 19 डिसेंबर, ड्राय वेदर, वारा सुटलेला, दुपारी 1 ची वेळ, 1 स्क्वेअर मीटर सुद्धा त्याची जागा जळाली नाही. ही गोष्ट अशी घडू शकते हे आम्ही सिद्ध केलं. योगायोगाने आम्ही तिथे ठिकाणावर उभे होतो. अगदी योगायोगाने आम्ही तिथे उभे होतो. आणि हा डोंगर पेटवून देणारा माणूस आम्हाला काय अजून सापडला नाही. पण फक्त एक काळ्या पेटीची काडी पेटवून तो सगळा डोंगर पेटवू शकत होता. आणि याच पद्धतीने सगळे डोंगर महाराष्ट्रभर किंवा देशामधल्या बऱ्याच भागावर हे अशा पद्धतीने जाळले जातात. त्याची कारणं सगळे वेगवेगळे काय असतात ते आपण नंतर पाहू. परंतु ह्या गोष्टी घडतायत. आपले हे डोंगर जळून जात आहेत. आणि हा डोंगर आता आम्ही तुम्हाला आजची परिस्थिती काय आहे हे कळण्यासाठी, आता आज 25 जुलै आहे, आम्ही काल तिथे गेलो होतो त्या डोंगरावर. आणि काल गेल्यानंतर तो डोंगर काय दिसला, कसा होता, याची एक छोटीशी 5 मिनिटाची व्हिडिओ आहे. ती प्रत्यक्ष जसं काही तुम्हीच त्या डोंगरावर आहात या पद्धतीने तुम्ही तो डोंगर आता बघून घ्या. आणि हे तुमच्या आता लक्षात येईल की अमेझिंग गोष्टी या डोंगराला गेले 2 वर्ष, आता हा लागलेला नाहीये, गेले 2 वर्ष वणवा लागलेला नाहीये, हे 3रं वर्ष सुरू झालेलं आहे. आणि आता तिथे काय परिस्थिती ती बघून घ्या. हिरवे हिरवे गाल गालीचे, हिरवं लुसलुशीत गवत आहे जिकडे तिकडे, इतकं सुंदर दिसतंय. पण त्या सौंदर्याच्या पाठीमागे एक 4 महिन्यापूर्वी इथे भयानक वणवा लागून गेलेला होता. आणि त्या भयानक वणव्यामुळे जे घडलंय ते तुम्ही समजून घ्या. हे सगळं गवत आहे ना, हे सगळं गवत जवळजवळ 95% गवत हे एकाच प्रकारचं आहे, मोनोकल्चर. त्याचं कारण वणव्यामुळे बाकीची सगळी बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता मरून गेली. हे सागाचं झाड, हे सुद्धा खुरट आहे, खुज आहे, त्याचं झुडूप झालंय. त्याचं झाड वृक्ष व्हायला पाहिजे होता. एसव्हीटीच्या ट्रीटमेंटमुळे हा भाग जळाला नाही. त्यामुळे हे मागच्या वर्षीचं जे गवत आहे, हे गवत सगळं जसंच्या तसं इंटॅक्ट राहिलं. इथे आपल्याला गवतांची सुद्धा विविधता दिसते. तर ह्या गवताच्या खाली काय आहे, काही विशेष वेगळं काही आहे का, आपल्याला बघूया. हे बघा, ह्याच्या खाली एक चांगलं जीवन काहीतरी तयार होताना दिसतंय. पांढरी पांढरी बारीकशी, हे बघा, व्हाईट ग्रब आहे. हा आणखीन काही वेगळाच आहे.
गांडूळ पण आहे. गांडुळांची संख्या सुद्धा भरपूर आहे. फार सुंदर आहे. हा सुगंध, ही जैवविविधता, वनस्पतीची जैवविविधता, कीटक, गांडूळ, छान गोष्ट घडलेली आहे. फक्त इथे वणवा लागला नाही त्यामुळे. हा पट्टा आहे SVTचा, म्हणजे फायर लाईन आहे. गेल्या वर्षी इथे जे ह्या पट्ट्यामध्ये जे गवत होतं ते आपण तणनाशकाच्या साह्याने मारून टाकलं. त्यामुळे हा जसा एक पट्टा आहे, हा खालच्या बाजूला एक पट्टा आहे, असं सगळ्या पट्ट्यांचं ग्रीड तयार केलंय. आणि त्यामुळे मुळामध्ये त्या बाजूने येणारा जो वणवा आहे तो इकडे ह्या बाजूला आलाच नाही. आणि वणवा इकडे आला नाही त्यामुळे बघा, या झाडावर तुम्हाला तेज दिसतंय. खैराचं झाड आहे, काय छान त्याची नवीन पालवी, सुंदर त्याची ग्रोथ आहे. तसा खैर आहे, तसं इथे तुम्हाला हे टेंभरोणचं झाड दिसतंय केवढं मोठं झालेलं. त्याला बिलकुल गेले 3 वर्ष या झाडांना वणव्याची झळ लागलेली नाही. एखाद्या झाडावर जेव्हा वणव्याचा झळ बसतोय तर ते 3 वर्ष झाड खाली येते, म्हणजे त्यांचं 3 वर्षाचं आयुष्य मागे सरतंय आणि त्यांना ते झाड पुरत व्हायला 3 वर्षाची वाट पाहावी लागते. असं जर सलग जेव्हा वणवे लागतात त्यावेळेस ते असते त्याची उंची कमी 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 होते, झाड आपोआपच नष्ट होते. अशाने सलग जर 4 ते 5 वर्ष जर वणवा एखाद्या जंगलात लागत असेल तर ते पूर्ण जंगल नष्ट होतं आणि आपण मोठमोठाली झाडं पाहिलेत, लहान झुडपं तर वाचतच नाहीत. आपण त्या बाजूला पाहिलं, वणवा लागला नव्हता. इथे मात्र गेले 15-20 वर्ष दरवर्षी वणवा लागतो. वणवा लागल्यामुळे तिथे गेल्या वर्षीचं जे गवत वाढलं होतं त्याचा अंश सुद्धा नाही. त्यामुळे ते गवत नाही, कुजणारे पदार्थ नाहीत. त्यामुळे अर्थातच इथे जीवन सुरू होण्याला काही पर्याय दिसत नाही. खडे, दगड अशा प्रकारचा आवाज आहे. आपण हे खणलंय आणि आता ह्याच्यामध्ये बघूया काही दिसतंय का. एकही किडा नाही. खिळा, त्याची अंड, पिल्ल काहीही नाही. गांडूळ तर लांब राहिले, पण ह्या इथे हे सगळे बघा, हा कडक मुरुम आहे आणि खडे आहेत. इथे माती नाही, माती पण संपली, वाहून गेली माती. 15 ते 20 वर्ष दरवर्षी वणवा लागतं, म्हणजे काय होत असेल मंडळी. आपल्याला आपला देश वाचवायचा असेल तर वणवा हा प्रश्न, वणवा लागणं थांबणं हे टॉप प्रायोरिटीचं काम आपण स्वीकारलं पाहिजे. तर मंडळी, आता हे SVT नेमकं आम्ही कसं करतो याच्याविषयी तुम्हाला अनिल प्रेझेंटेशन देईल आणि त्याच्यानंतर परशुराम भाऊ आमचे जे आहेत ते त्यांचा अनुभव कथन करतील. मंडळी नमस्कार. दादांनी आज तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे भयानक असतो. अनिल, आवाज येत नाहीये. शेअरिंग स्टॉप करायचं आहे? नाही. बघा आता आवाज येतोय का माझा? येतोय. आता येतोय. हा. तर मंडळी नमस्कार. मी अनिल निवळकर आणि दादांसोबत गेली 7-8 वर्ष काम करतोय SRT आणि वनसंवर्धनामध्ये. तर समोर जो तुम्हाला जो फोटो दिसतोय हा गुगल अर्थ वरून घेतलेला फोटो आहे आणि डाव्या कोपऱ्यामध्ये दिसतोय बघा, तो जानेवारी 2015चा आहे. आणि ह्या फोटोमध्ये हा जो डोंगर आहे हा पूर्णपणे जळलेला आहे. जे सुरुवातीला दादांनी जो फोटो दाखवला तुम्हाला, तो ह्याच डोंगराचा फोटो तुम्हाला दाखवला. याच्यामध्ये बघा की ह्याच्या ह्या 2 बाजू आहेत. ह्याला हा जो वरचा कणा आहे हा असा कणा इकडे उतरतो, तर ही ह्याची जी बाजू आहे, वरची बाजू जी आहे ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मालकीची आहे. आणि ही जी बाजू आहे, खालची बाजू जी आहे ही एका प्रायव्हेट मालकाची आहे. तर ह्या डोंगरावरती सातत्याने गेली 15-20 वर्ष
वणवा लागतोय आणि ही सगळी जी जागा आहे ही पूर्ण जळून चाललेली आहे. इथलं सगळं जंगल नष्ट होत चाललेलं आहे. इथले सगळे पक्षी गेलेत, प्राणी गेलेत, तरपडणारे प्राणी पण इथे दिसत नाहीत. पण आता बघा की हाच फोटो 2016ला पण घेतलेला आहे. गुगल अर्थ वरूनच हा फोटो घेतलेला आहे. तेव्हा पण हा संपूर्ण डोंगर म्हणजे जवळजवळ 200-250 एकर सगळी जी जागा आहे ही सगळी मिळून हा टेकडी आहे ती संपूर्ण जळालेली आहे. नंतर पुन्हा बघाल ह्याच्यामध्ये तुम्ही की 2017ला पण तीच अवस्था आहे. आणि हा जो डोंगर आहे हा माथेरानच्या डोंगरापैकी एक डोंगर आहे. आणि ह्या डोंगरामधून ह्या खालच्या बाजून बघा माथेरानची जी राणी आहे म्हणजे मिनी ट्रेन पण इथून जाते. म्हणजे टॉय ट्रेन सुद्धा ह्या डोंगराच्या यातून जाते आणि तिथे सुद्धा वणवा लागलेला दिसतोय आपल्याला. म्हणजे किती हे पर्यटकांच्या धोक्यासाठी पण किती मोठी गोष्ट आहे. पण 2018ला आम्ही ह्या डोंगरावरती काम करायला सुरुवात केली आणि बघा इकडे ह्या डोंगराची जी वरची बाजू आहे म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ज्या म्हणजे अधिपत्याखालची जी जागा आहे ती तिथे आपण एसबीटीचं काम सुरू केलं आणि 2019ला पुन्हा त्या डोंगराला वणवा लागला. त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी जागा आहे जिथे आपण काम केलं तिथे 1 स्क्वेअर मीटर सुद्धा जागा जाळली नाही. म्हणजे 100 एकर जागा, 100-125 एकर जागा पूर्णपणे वाचली. आणि हे वणवा इथे हा आपोआप येऊन विझला. म्हणजे वणवा विझवायला आपण काय करतो, आपण झाडाच्या फांद्या काढतो, टहाळ काढतो आणि त्यांनी वणवा विझवतो. पण इथे माणूस विझवायला गेला नाही, कुठलं ब्लोअरचं मशीन विझवायला गेलं नाही, वणवा आपोआप विझला. ही मोठी क्रांती झालेली आहे किंवा ही एक मोठी गोष्ट झाली आहे जगामध्ये. हे असं पहिल्यांदाच आम्ही पाहिलेलं आहे की 10-20 फुटाच्या ज्वाळा त्या तिथे समोर येऊन आपोआप विझत होत्या. म्हणजे 100-125 एकर ही जी जागा आहे, जी मालकीची जागा जळालेली तुम्हाला दिसते या फोटोमध्ये, तर ही बघता बघता म्हणजे अशी 2-2.5 तासामध्ये संपूर्ण ती खाक झाली. पण जिथे आपण हे एसबीटी तंत्र जे आहे, जिथे त्याची आपण ट्रीटमेंट दिली होती, जे आपण काम केलं होतं, ते संपूर्ण तिथली जागा जी आहे ती पूर्णपणे वाचलेली आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि खूप म्हणजे आम्हाला सुद्धा हादरवून देणारी गोष्ट, ही एक चमत्कारच ह्याला आपण म्हणू शकतो. असं हे आम्हाला ह्या डोंगरावरती गेल्या वर्षी पाहायला मिळालं. आणि एसबीटी तंत्राची जी सिद्धता आहे म्हणजे त्याचं जे ते कितपत खरं आहे त्याची आम्हाला प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. तर हा डोंगराचा आणखी मग नंतर आम्ही हे गुगलवरचे तुम्हाला फोटो दाखवले मी, पण नंतर आम्ही ड्रोननी सुद्धा ह्याचे फोटो घेतले तिथे जवळ जाऊन. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन दिसतील ह्याच्यामध्ये जे एसबीटी तंत्राचे जे पट्टे आहेत, कंटूर पट्टे आणि फायर अरेस्टिंग बेल्ट आहेत ते इथे दिसत आहेत. त्याच्यामध्ये बघा की इथून वणवा पलीकडे गेलेला नाहीये. तो वणवा लावायचा कुणी प्रयत्न जरी ह्याला केला तरी तो पूर्ण एका काडीमध्ये जो आज पूर्ण हा डोंगर जाळतोय तो जाळणार नाही. तर अशा पद्धतीचे हे तुम्हाला याच्यामध्ये फोटो दिसत आहेत. ह्या सगळ्या डोंगरावरती जवळजवळ 100 हेक्टरची जी टेकडी आहे त्यातल्या 50 हेक्टरवरती म्हणजे 100 एकर वरती जवळजवळ आम्ही नव्याने 50-60 हजार झाडं लावलेली आहेत. आणि ही सर्व झाडं जी आहेत ही झुडूपवर्गीय आहेत. म्हणजे इथे वातावरण निर्मिती, मोठं चांगलं जंगल निर्मिती करण्यासाठी आपण वातावरण निर्मिती करतोय, त्यासाठी ही जी झाडं लावलेली आहेत नवीन ती सगळी वाचली आहेत ह्याच्यामध्ये. आणि त्याचं सर्वायवल पण अप्रतिम आहे. जवळजवळ 70-80% त्याचं सर्वायवल आता आम्हाला दिसून आलेलं आहे. तर ज्या दिवशी ह्या टेकडीला जो वणवा लागला त्या दिवशीच मी तिथे त्या डोंगरावरती होतो आणि तिथे मी शूटिंग घेतलेलं आहे. तर त्याचं शूटिंग म्हणजे प्रत्यक्ष वणवा आणि एसबीटी तंत्र कसं सिद्ध झालेलं आहे हे तुम्हाला ह्या छोट्या व्हिडिओ 1.5 मिनिटाची व्हिडिओ आहे त्यातून तुम्हाला बघायला मिळेल. मी ती व्हिडिओ आता प्ले करतोय. नमस्कार मंडळी, आज 6 जानेवारी 2020 आहे आणि आज रोजी नेरळ येथील एका डोंगराला इथे वणवा लागलाय. समोर तुम्हाला दिसत असेल की केवढ्या मोठ्या आगीच्या ज्वाळा आहेत आणि सगळीकडे धूर झालेला आहे. आणि त्याच्याच बाजूला इथे बघा या ठिकाणी एसबीटी तंत्राने या डोंगराला प्रोटेक्शन दिलं होतं आणि ह्या डोंगराच्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसतंय की सगळा जळतोय. पण इकडे 1ही स्क्वेअर मीटर जागा जळालेली नाहीये, कारण इथे एसबीटी तंत्राची ट्रीटमेंट दिली होती आणि त्याच्यामध्ये वणवा थांबवण्याची क्षमता आहे. मी तुम्हाला दिसू शकेल इथे समोर या प्लास्टिकच्या स्लीव लावल्यात, त्याच्यामध्ये ही झाडं सुद्धा आहेत. करवंदीचं झाड तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये. तर अशा प्रकारे इथे हे एसबीटी तंत्र ह्या म्हणजे माणसाने न जाता तिथे आग विझवण्यासाठी माणसाची गरज. हे बघा की किती भयानक हा वणवा आहे. जवळ 200-250 एकर जागा इथली ती संपूर्ण आता जळून गेलेली आहे आणि इकडे जवळजवळ 200-250 एकर पूर्ण जागा ही वाचलेली आहे, जळाली नाहीये.
तर इथली सगळी आता तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये असणारे सगळे काही प्राणी असतील, पक्षी असतील, त्यांची घरटी असतील, सगळे जळून खाक झाले. पण त्याच्याच बाजूला इथे सगळं आता जे असणारे काही सस्य असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, त्यांची घरटी असतील, ते सगळे इथे सुरक्षित राहणार आहे. तर ह्या अशा परिस्थितीमध्ये एसबीटी तंत्र हे अतिशय सिद्ध झालेलं असं तंत्रज्ञान आहे, असं हे तुम्हाला इथे दिसेल. मंडळी, तुम्हाला ह्या सगळ्याची प्रत्यक्ष अनुभूती आली असेल. मगाशी दाखवल्याप्रमाणे हाच तो डोंगर आहे आणि हा नंतर जरा ड्रोनने काढलेला फोटो आहे. आणि हे म्हणजे पावसाळ्यामध्ये आम्ही या डोंगरांवरती काम करतो आणि ह्याच्यामध्ये जे आम्ही फायर अरेस्टिंग बेल्ट म्हणजे वणवा प्रतिबंधक जे पट्टे आहेत ते तयार करतो. आणि ते पट्टे जे आहेत ते पावसाळ्यामध्ये आम्ही मारतो. म्हणजे जे हिरवं गवत आहे ते आम्ही तणनाशकाच्या साहाय्याने ते जागेला मारतो आणि ते जागेला कुजतं. आणि मग त्याचे उन्हाळ्यामध्ये त्याचे पट्टे जे आहेत म्हणजे थंडीच्या दिवसात हे असे दिसतात, हिरवेगार पट्टे दिसतात. म्हणजे समजा ह्या जिकडून कुठून वणवा कोण लावतो, कोणी माणसं म्हणजे आपल्या भारतामध्ये तर वणवे जे आहेत हे माणसाकडूनच लावले जातात. म्हणजे माणसाच्या चुकीच्या वृत्तीमुळे ते लावले जातात. छोट्याशा कारणासाठी वणवे आपल्याकडे लावले जातात. म्हणजे कुणाला काही सस्य पकडायचे असतात, कुणाला फाटी तोडून आणायचे असतात, म्हणजे जळाऊसाठी लाकूड आणायचं असतं, त्याच्यासाठी वणवे लावतात. मोहाची फुलं जमा करायची असतात दारू बनवण्यासाठी म्हणजे मद्य निर्मितीसाठी, तर त्याच्यासाठी वणवे लावतात. म्हणजे अतिशय छोटी छोटी कारणं आहेत ह्याची आणि अशी बरीच कारणं आहेत. आणि असं एक आणखीन एक कारण आहे की म्हणजे डोंगर जाळला की तिथे येणारं गवत फार चांगलं येतं अशी एक समज आहे आपल्या जे काही गुरं चारणारी माणसं आहेत त्यांच्यामध्ये. तर ही अशी क्षुल्लक कारणं आहेत ज्याच्यामुळे वणवा लागतो किंवा लावला जातो. तर ह्याच्यामध्ये हे बघा की सगळे भरचे आता हा मी इकडचे महाराष्ट्रातले काही वेगळे फोटो दाखवतोय. हा इगतपुरीचा जो डोंगर आहे तो पण वणवा लागून लागून अक्षरशः खडक बाहेर आलेला आहे. नंतर हे राजगुरुनगरमध्ये आहे की हजारो किलोमीटर्स जागा जी आहे ती जळून खाक झालेली आहे. त्याच्यावरती तिथली सगळी जी बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो ती सगळी निघून गेलेली आहे. तिथे आता ती परत रिवाईव्ह होणं ते फार त्यासाठी खूप वर्ष आपल्याला काम करावं लागेल. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. एवढं मोठं हे काम असणार आहे. हा आणखीन एक डोंगर आहे, हा अहमदनगर मधला आहे. अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातला आहे. तर त्याच्यावरती बघा की हा जो डोंगर आहे इथे ही सगळ्यात आता ही शेवटची स्थिती आहे. अक्षरशः वाळवंट व्हायला आलेला आहे. वणवा लागून लागून ह्या तिथली सगळी जी ही आहे परिस्थिती आहे, जैवविविधता आहे ती संपूर्ण नष्ट झालेली आहे. आणि अशी कित्येक उदाहरणं आहेत आपण म्हणजे कुठेही प्रवास करायला गेलो तर आता पावसाळ्यात हे हिरवेगार दिसणारे डोंगर जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये नुसते असे काळे कुट्ट झालेले आपल्याला दिसतात. तर ह्यासाठी आपण म्हणजे दादा आणि आमची सगळी जी टीम आहे इथली सगुणा वाघेतली, तर आम्ही ह्याच्यावरती काम करतोय गेली 4-5 वर्ष. आणि ह्या सगळ्यातनं आता हे एक मॉडेल तयार झालेलं आहे ते तुम्हाला समोर दिसत आहे बघा की ह्याच्यामध्ये आम्ही रस्त्याच्या बाजून शक्यतो कोणीतरी म्हणजे सिगरेटचं थोटूक टाकतं किंवा काडी लावतो, तिथून आग लागण्याचे जे चान्सेस असतात ते खूप जास्त असतात. म्हणून आणि तिथून आग जी आहे कसं आहे की पावसाचं पाणी किंवा कुठलंही पाणी वरून खाली येण्याचा वेग जसा जास्त असतो तसा आगीचा खालून वर जाण्याचा वेग जास्त असतो. म्हणून रस्त्याच्या बाजूला हा जो 20 मीटरचा तुम्हाला तिथे एक पट्टा दिसतोय ब्राऊन रंगाचा की तो आग प्रतिबंधक पट्टा आहे. आणि तो आम्ही पावसाळ्यामध्ये म्हणजे ह्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही तिथे ते तणनाशकाने तो पट्टा तयार करतो. तसेच उभे आणि आडवे त्याचे ग्रीड तयार करतो. असे चौकोन चौकोन तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे कुणी वणवा लावायचा प्रयत्न केला तर तो एका चौकोनापुरता मर्यादित राहील. जर त्याला हा संपूर्ण डोंगर जाळायचा असेल तर त्याला खूप वेळा प्रयत्न करावा लागेल आणि असा करताना तो पकडला जाऊ शकेल. अशी त्याच्या मागची संकल्पना आहे. त्याशिवाय ह्याच्यामध्ये नवीन जंगल निर्मिती होण्यासाठी त्याला डोंगर उतारावरती बघा आडवे कंटूर पट्टे दिसत आहेत आपल्याला, तर कंटूर पट्ट्याची ह्याच्यामध्ये योजना आहे. त्याशिवाय कुणीही म्हणजे इलिगल किंवा असं स्वतःच्याच म्हणजे मर्जीने आतमध्ये आता लोक जातात आणि काही करतात म्हणजे तिथे वणवा लावतात. त्यासाठी आपण कुंपण पट्ट्याची पण ह्याच्यामध्ये सोय केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये इथल्या स्थानिक जाती आपण वापरलेल्या आहेत म्हणजे ज्या काटेरी वनस्पती आहेत त्या म्हणजे कंटूर पट्ट्यासाठी सुद्धा इथल्या स्थानिक वनस्पती शोधून की ज्यांना वणव्याचा झळ लागणार नाही, ज्यांना उन्हाळ्यात पाणी द्यायची गरज नाही, जे ज्यांना गुरं मोकाट जनावरं जी आहेत गुरं ती खाणार नाहीत, अशाच आपण वनस्पती निवडलेल्या आहेत. म्हणजे आणि ह्या अशा आपण हजारोच्या संख्येने लावल्यात. मी तुम्हाला सांगितलं की त्या मागच्या डोंगरावरती आम्ही 60,000 झाडं ही नव्याने लावलेली आहेत आणि त्या सगळ्यांचं सर्व्हायवल अतिशय बेस्ट आहे. सो हे जसं तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसलं मॉडेलमध्ये तसं आम्ही ह्या प्रत्यक्ष त्या डोंगरावरती एका वेगळ्या डोंगरावरती म्हणजे टेकडी नंबर 3 आहे नेरळमधली, त्याच्यावरती हे आम्ही साकारलेलं आहे आणि अशा पद्धतीचं इथे हे काम सुरू आहे.
हे सगळं करत असताना आम्हाला काय काय गोष्टी सापडल्या आहेत की जिथे आम्ही ते तणनाशकांनी गवत जागेला मारलं, ते कुजायला लागलं, तिथे हजारोच्या संख्येने गांडूळ दिसायला लागली. आणि हे पाहण्यासाठी आपल्या सगळ्या वेबिनार मध्ये आपल्या पॅनलिस्ट वरती आहेत डॉक्टर डिसिल्वा म्हणून आहेत, ते स्वतः इथे आले होते हे सगळं बघायला. आणि ते पण हे बघून म्हणजे त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की हे असं गांडूळ इथं नवीन निर्मिती झालेली आहे. आणखी ह्या गोष्टी सगळ्या त्यांना विशेष वाटल्या. त्याशिवाय इथे आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे PCCF म्हणजे डॉक्टर जित सिंग सुद्धा इथे आहेत. ते पण इथे येऊन बघून गेलेले आहेत. त्यांचाच हात आहे, त्यांच्या हातामध्ये हे गांडुळांचं जे कास्टिंग आहे ते दाखवताना ते आहेत. म्हणजे गांडुळांची कास्टिंग मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. गांडूळ आले म्हणजे तिथे आता त्यांचं चलनवलन सुरू झालं, तिथली जमीन आता भुसभुशीत व्हायला लागली आणि परिणामी पावसाचं पडणारं जे पाणी आहे ते आता जमिनीच्या पोटामध्ये झिरपण्याचं प्रमाण वाढणार आहे. या सगळ्या गोष्टींचे आम्ही प्रयोग हे केलेले आहेत. याच्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समोरचा फोटो जो कम्पॅरेटिव्ह फोटो दिसतोय तुम्हाला की याच्यामध्ये ट्रीटेड जो हा भाग आहे हा इथली माती आहे ती बघा जास्त डार्क दिसते आणि त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली, त्यामुळे ती मॉइस्ट दिसते. त्याच्या बाजूलाच म्हणजे अगदी 1-1.5 फुटावरती अनट्रीटेड जागा आहे, तिथली माती आहे ही, ती अतिशय शुष्क झालेली आहे, ड्राय झालेली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये घेतलेला हा फोटो आहे. आणि त्याशिवाय ह्या सगळ्याचं आम्ही अनालिसिस पण केलेलं आहे तिथल्या मातीचं, की तिथलं ऑर्गॅनिक कार्बन किती वाढलाय. जिथे आपण ट्रीटमेंट दिली आहे तिथे तर ऑर्गॅनिक कार्बन मध्ये वाढ झालेली आहे. पीएच जो आहे तो ऍसिडिक झालाय कारण तिथे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढलेली आहे. मॉइश्चर पर्सेंटेज त्याच्यामध्ये वाढून दिसून आलेला आहे. ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आता तिकडे व्हायला लागल्यात. त्याशिवाय अजून म्हणजे जो काय अवकाळी पाऊस पडतो म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जो अवकाळी पाऊस पडतो, तर त्या अवकाळी पावसामुळे काय होतं ह्या डोंगरावरती, तर बघा डावीकडचा जो फोटो दिसतो आहे की ह्याच्यामध्ये 7 ते 8 इंच पाणी जमिनीच्या पोटामध्ये झिरपलेलं दिसतंय. कारण तिथला सगळा जो बायोमास आहे तो आपण कुजवला, तिथे गांडूळ आले आणि जो तुम्हाला इथे वरती दिसतंय आणि त्याच्यामुळे तिथे पाणी झिरपण्याचं प्रमाण वाढलंय. आणि हळूहळू हे जेवढं जास्त आपण करू तेवढं हा डोंगर जो आहे हा पाण्याने संतृप्त होणार आहे. पण त्याच्या बाजूलाच बघा जिथे आपली ट्रीटमेंट नाहीये, जिथे तो वणवा लागून गेलेला आहे, तिथली माती अतिशय कडक झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते वरचा जो लेअर आहे तिथे हार्ड पॅन तयार झालाय आणि म्हणून पडणाऱ्या पावसाचं पाणी जे आहे ते आडवं व्हायला लागतं. म्हणजे सरफेस रनऑफ तिथे होतो मोठ्या प्रमाणात आणि त्याच्याऐवजी जिथे आपण ट्रीटमेंट दिलेली आहे तिथे वॉटर इन्फिल्ट्रेशन होत आहे. हे इथे आपल्या ह्या फोटोमधून दिसून येत आहे. आणि हे बघा हे सगळं हे सर्वायवल आहे पुढचं, की जिथे काय काय आम्ही आता डोंगर जे आहेत तिथे आम्ही गेली 7-8 वर्ष काम करतोय, तर तिथे हे कंटूर आहेत, लाईव्ह कंटूर बघा की ज्याच्यामध्ये रानकेळी आहे, वाळा आहे, ह्या वनस्पती दिसून येत आहेत. आणि त्यांचं किती आता अतिशय तिथल्या जंगल निर्मितीसाठी जे वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे ते ह्याचं आता हे दिसून येत आहे आपल्याला ह्या फोटोमध्ये की तिथे आता वातावरण निर्मिती झाले. असेच आपले सगळे जे काही ओसाड डोंगर आहेत, जे बॅरन डोंगर आहेत, त्याच्यावरती आपल्याला हे करायचंय. तर वाळा म्हणजे त्याला वेटीवर म्हणतात, ते इथे समोर तुम्हाला दिसतंय की वाळ्याची सुद्धा वाळा जो आहे हा सॉइल इरोजन म्हणजे मातीची धूप जी आहे ते थांबवण्याचं काम करतो. त्याशिवाय करवंद एक आहे म्हणजे जिला आपण कॅरिसा म्हणतो, म्हणजे जी गुजबेरी सारखी म्हणजे बेरी, ब्लॅकबेरी आपण म्हणू शकतो तिला इथली इंडियन. तर त्याचं पण इथे तुम्हाला दिसतंय की त्याचे हे कंटूर मध्ये तुम्हाला दिसतंय, सरळ लाईन दिसते. तर त्याचा सुद्धा सर्वायवल अप्रतिम आहे. ह्या अशा वनस्पती मी तुम्हाला सांगितली की ह्यांना उन्हाळ्यात पाणी द्यायची गरज नाही, ह्यांना म्हणजे जनावरं खात नाहीत, मोकाट जनावरं. आणि ह्यांचं आता हे 2 वर्ष झाले ह्याला ह्या स्थिती येण्यासाठी, ही अशी स्थिती निर्माण झालेली आहे डोंगरावरती. ह्याच्यामध्ये आम्ही आणखीन एक गोष्ट असं केलेली आहे की जी काय आपण नवीन झाडं लावली आहेत त्यांचं सर्वायवल वाढण्यासाठी आणखीन काय करू शकतो, तर दादांनी एक नवीन संकल्पना आणली की त्याला हे प्लास्टिक स्लीव्ह जे आहेत ते आपण त्याला बसवलेलं आहे. त्याच्यामध्ये निळसर रंगाचं दिसतंय तुम्हाला की हे 3 लेअरनी तयार झालेलं आहे. याचा आतला आणि बाहेरचा जो लेअर आहे हा अँटी फॉगिंग सिस्टीमने बनवलेला आहे की ज्याच्यावरती म्हणजे थंडीमध्ये जे धुकं पडतं, जे दव पडतं ते त्या प्लास्टिकवरती जमा होतं आणि ते झाडाच्या बुडामध्ये पडून त्या झाडाला पाणी मिळतं. हा एक आहे. आणि त्याचा मधला जो लेअर आहे हा युव्ही स्टॅबिलाइज आहे, म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते थांबवण्याचा प्रयत्न म्हणजे थांबवतो तो. आणि त्याच्यामुळे झाडाला स्कॉर्चिंग होत नाही, म्हणजे झाडाची पानं करपत नाहीत. आणि तुम्हाला दिसतंय ह्या पुढच्या फोटोमध्ये की झाड किती त्याच्यामध्ये सशक्त आणि हिरवगार दिसतंय. आणखीन आपण बघूया की ज्या झाडांना ही आपण स्लीव बसवली ती झाडं जी आहेत ती अतिशय टवटवीत आणि हिरवीगार दिसत आहेत. आणि ज्यांना बसवली नाही आपण ते मात्र त्यांचं म्हणजे जगण्यास हे पहिलं कसं, ही जागा सगळी ओसाड आहे आणि ह्याच्यावर जी आपण ही नवीन झाडं लावतोय तिथे म्हणजे गवत नुसतं वाढतंय आणि ते उन्हाळ्यात जळतंय, अशी परिस्थिती आहे.
तर इथे तिथला जो सॉइल ऑर्गॅनिक कार्बन आहे हा फार कमी आहे. पण ह्या हळूहळू गोष्टी इथे वाढणार आहेत. जसं हे तुम्हाला आता हे दिसतं, हे सगळं तिथे ह्या 3-4 वर्षामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतील. तर ह्या प्लास्टिक स्लीवचं महत्व खूप आहे. एक म्हणजे झाडांना पाणी मिळतं थोडं थोडं, दुसरं म्हणजे मोकाट जनावरांपासून संरक्षण होतं, तिसरं म्हणजे युव्ही स्टॅबिलाइज आहे, ते अतिनील किरणांपासून हे वाचवतं झाडाला. त्याशिवाय ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जेव्हा इथे एका डोंगराला एका माणसाने म्हणजे मुद्दामून वणवा लावला, म्हणजे आपण काम केलेलं आहे तरी तो आतमध्ये जाऊन त्यांनी वणवा लावला, पण आपल्या हे जी झाडं होती ती नवीन लावलेली झाडं जळाली नाहीत, कारण तिथे आपला फायर हार्वेस्टिंग बेल्ट होता आणि त्याच्यामध्ये लावलेली ही जी झाडं आहेत ती सगळी जिवंत राहिली. त्याला स्लीव लावल्यामुळे काय झालं की आतलं झाड जे आहे ते तसंच हिरवगार राहिलं, पण काही जी झाडं आहेत ती म्हणजे उष्णतेने किंवा त्या आगीच्या ज्वाळेनी म्हणजे होरपळली. तर ह्या स्लीवचं महत्व असं आहे की सर्व्हायवल वाढवण्यासाठी आपल्याला ह्या स्लीवचं फार महत्व आहे. आणि हे सगळं बघण्यासाठी खूप म्हणजे मोठमोठे अधिकारी इथे येऊन गेलेले आहेत. म्हणजे आपल्याला समोर फोटोमध्ये दिसतात की हे ऍग्रिकल्चरचे कमिशनर श्री एकनाथ डवले आहेत. ते हे ऍग्रिकल्चरचे सेक्रेटरी जे आहेत एकनाथ डवले साहेब, ते इथे येऊन गेलेले आहेत. नंतर आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे श्री जितसिंग साहेब आहेत, ते सुद्धा हे सगळं पाहून त्यांनी ह्या सगळ्या 2-3 टेकड्यावरती आणखीन काम करायला संधी आपल्याला दिलेली आहे. त्याशिवाय म्हणजे आपले माजी फॉरेस्टचे जे ही आहेत सेक्रेटरी, ते श्री विकास खारगे साहेब, ते पण इथे येऊन ह्या सगळ्या कामाला त्यांनी खूप म्हणजे मान सन्मान दिला आणि हे आणखीन वाढवण्यासाठी खूप आपल्याला मदत केली. त्याशिवाय श्री डॉक्टर अफरोज अहमद सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत. ते आले होते तेव्हा इथे आम्ही एक मोठा ह्याच्याविषयी मोठा कार्यक्रम पण घेतला होता आणि त्यावेळेला खूप लोकांना ह्याच्याविषयी ह्याचं महत्व समजून दिलेलं आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी इथे आम्ही करतोय की हे वणवे कसे थांबवायचे आणि तिथे जंगल निर्मिती नवीन कशी फास्ट होऊ शकेल आणि अतिशय स्वस्तात आणि किफायतशीर ह्याच्यामध्ये हे कसं होऊ शकेल, ह्यासाठी आपण हे एसबीटी तंत्रातनं खूप प्रयत्न करतोय. आता हे सगळ्या भर पसरायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर मी आता दादांना विनंती करतो की त्यांनी पुढच्या गोष्टी सांगाव्या. मंडळी, तुम्हाला अनिलनी छान सगळं सांगितलं, माहिती समजावून दिली. खूप सांगण्यासारखं आहे, कारण इतके 4 वर्ष आमच्याकडे हजारो लाखो फोटो आहेत, खूप डेटा जमा झालेला आहे, पण त्या सगळ्या गोष्टी इतक्या छोट्या ह्याच्यामधून सांगणं शक्य नाही. पण आम्हाला तुमच्याबरोबर काम करण्यामध्ये स्वारस्य आहे. आज इथे 2 व्हाईस चान्सलर्स बसलेले आहेत, मोठे मोठे अधिकारी बसलेले आहेत आणि पराग ह्या टेकड्यांवर खेळलेला आहे. ह्या ज्या टेकड्या आहेत पराग, त्या सगळ्या बांधिवली पासून तू जर का दक्षिणेकडे पाहिलंस तर तिन्हीच्या तिन्ही टेकड्या तुला तिथे दिसल्या असत्या. पराग, इथे तुला भेटायला कोणीतरी अजून आलेला आहे, माझी पत्नी अनुराधा भटसावळे. म्हणजे आमच्या पराग हा आमच्या घरातला आहे, म्हणजे मध्येच आम्ही जरा थोडं घरगुती सुद्धा तुम्हाला त्याबद्दल. आणि हो, अतिशय अतिशय महत्वाचं, पराग तुला हे कोण आहे बघ बरं, ओळखीचं दिसतंय का? मी जरा मध्येच थोडस तुम्हाला सगळ्यांना, पराग तुझी ओळख आहे का ह्यांच्याशी? मंडळी, हाक मार बघ, ऐकू जाते का? मंडळी, काकी हाक मारा, परागला हाक मारा. पराग, गेला का आवाज? पराग, परागला हे सगळं हे झालं, ह्याचं मूळ काय, ही आवड जी त्याला उत्पन्न झाली ती त्या भडसावळे कुटुंबामुळे झाली आहे. खरं म्हणजे शेखरच्या आई आणि वडील, म्हणजे आमचं घर असं वेगळं वेगळं नव्हतंच, एकच होतं. मुलं त्यांची आमच्याकडे असायची, आमची त्यांच्याकडे असायची लहानपणी. आणि परागला सगळी आवड जी उत्पन्न झाली आणि तो जेव्हा ह्याच्यात आला ना, बोर्डात आला पहिल्या वेळेला, 4था आला होता, तर तेव्हा त्यांनी प्रत्येक आणि तेव्हा काय झालं, हे आपली सुट्टी उशिरा सुरू झाली होती, यांचा संप होता आपल्या टीचर लोकांचा, त्यामुळे त्याचं हे रिझल्ट उशिरा लागला. तर गणपतीच्या सुमाराला त्यांची सुट्टी सुरू झाली
आणि तेव्हा मग त्यांनी कित्येक गणपती उत्सवात जेव्हा जेव्हा त्याचे भाषणं व्हायची त्याचा सगळीकडे सत्कार होत होता, कारण त्यांच्या शाळेतून तो पहिल्यांदाच बोर्डात आलेले, त्यामुळे खूप त्याचं हे झालं. स्थानिक गुरुजी विद्यालयात तो शिकत होता आणि त्यामुळे इतकी म्हणजे त्याचे खूप सत्कार झाले आणि प्रत्येक सत्कार मध्ये म्हणायचं मी पुढे शेतकीच करणार, शेतीच्या ह्यालाच जाणार, आणि ते त्यांनी पुढे करून दाखवलं. याचा मला खूप आनंद आहे आता. म्हणजे मला अभिमान आहे की त्यांनी बोललेलं आपलं वचन पाळलं आणि त्याला म्हणजे ही आवड सगळी ह्याच्यामुळेच सुरू झाली. मालेगाव म्हणजे काका आणि वहिनी, तो अगदी लहान असल्यापासून वहिनींच्या मांडीवर मी त्याला द्यायची आणि मी कपडे धुवायला वगैरे जायची. तेव्हापासून त्याला जी आवड उत्पन्न झाली अभ्यासाची आणि याची शेतीची, ती अगदी कायम आता त्याच्यात मला आनंद आहे. छान छान. वा काकी. या काकी म्हणजे परागची 89 वर्षाची आई. आणि ह्या आहेत आता बडोद्याला. त्या बडोद्याहून भेटतात परागला लॉकडाऊन मुळे, नाहीतर परागच्या मुलीच्या ह्याच्यासाठी म्हणजे कॉन्व्हेकेशन साठी त्या जायच्या होत्या अमेरिकेमध्ये, पण त्या जाऊ शकल्या नाहीत. पण पराग आणि परागच्या आईची पण भेट इथे झाली आहे आणि पराग आणि परागचे मित्र डॉक्टर धवन यांची पण भेट इथे झालेली आहे आणि पराग आणि परागचे बरेचसे मित्र दापोलीचे, त्या सगळ्यांची सुद्धा भेट इथे होती आहे. छान, मला अतिशय बरं वाटतंय. आणि काका आणि वहिनी म्हणजे माझे वडील आणि माझी आई ते स्वातंत्र्य लढ्यानंतर संपूर्ण समाजसेवेमध्ये होते, त्यामुळे अख्खा जिल्हा त्यांना काका आणि वहिनी म्हणायचे, त्यामुळे आम्ही सगळेजण त्यांना काका आणि वहिनीच म्हणायचो. पण छान, अतिशय मस्त झालं काकी. अगदी बरं झालं तुम्ही उपस्थित राहिलात, बरं झालं परागला हे सगळं दिसलं. आता मी अशी विनंती करतो की आमचा जो सहकारी आहे काकी, आपलं जे कोतवाडी पासून मोगरज नावाचं जे गाव होतं, त्या मोगरज गावाच्या एक आदिवासी आहे ठाकूर समाजामधला, त्याचं नाव आहे परशुराम अगिवले. तर परशुराम आता ह्या एसव्हीटी तंत्राशी आणि एसआरटी तंत्राशी परशुराम सुद्धा गेले 6-7 वर्ष जोडलेला आहे, त्यामुळे आता तो आपल्याला त्याचे अनुभव सांगतोय. सादर मी एक आदिवासी, एक छोटासा शेतकरी आहे. दादांच्या क्षेत्रशाळेखाली गेले 6 वर्षे शेती करतोय. पण मी साहजिकच आदिवासी असल्यामुळे माझा गाव आणि तो शेखर दादा आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये. अनिल, एक विनंती होती, मोबाईलचं अनम्यूट करा आणि कम्प्युटरचं बंद करा. हा, तर माझं जीवन पूर्ण जंगलामध्ये गेले आणि जे माझं लहानपण आहे ते साहजिकच जंगलातील पूर्ण गोष्टीवर अवलंबून आणि पूर्ण जंगलाचा जे जंगल आणि मी याच्यामध्येच माझा खूप वेळ गेला आणि माझं आयुष्य त्याच्यामध्ये गेलं. तर मी जंगल आणि माझं नातं हे खूप लहानपणापासून असल्यामुळे जंगलातील काही सुंदर गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये अनुभवलं. तर त्याच्यामध्ये मी नेहमी असं आम्ही जंगलातील जी काही वनस्पती आहे, जी काही झाडं आहेत त्याच्याशी निगडीत असल्यामुळे जंगल हा अतिशय प्रिय विषय माझा. आणि जंगलाचं याच्यामध्ये वाढल्यामुळे जंगला व्यतिरिक्त माझं ज्ञान पण म्हणजे जो अनुभव आहे तो पण जंगलापुरतीच आहे. तर पूर्वी माझ्या जंगलामध्ये जर कधी आग वगैरे अशी लागली तर माझ्या गावातील सर्व लोक ते जंगलातील आग विझवायला सगळं गाव किंवा माझ्या आजूबाजूच्या शेजारच्या सर्व गावातील लोक जंगल विझवायला जायचं. त्याच्यामुळे आम्ही असं पाहायचो की आम्ही जंगलात राहिल्यामुळे जंगलातील काही डोंगर मध्ये
काही नैसर्गिक झरे असायचे आणि ते झऱ्यामधीलच आम्ही पाणी पिऊन राहायचो, पाणी प्यायचो, जंगलामधलं वातावरण, पक्षी हे सगळं पाहायचो. पण एखाद्या वर्षी जेव्हा डोंगराला आग लागेल त्या वर्षी तिथूनच पाणी 1 महिना 15 दिवस किंवा 1.5 महिना अगोदर त्या झऱ्याचं आटायचं. तर हे आम्हाला काही कळत नव्हतं का ते जंगलामध्ये जे डोंगरामध्ये जे झरे आहेत ते का आटतात. पण आम्ही मात्र आग विझवायचा याच्यासाठी प्रयत्न करायचो का जंगलातील काही गोष्टीवर आमचा उदरनिर्वाह चालायचा. त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे गावातील लोक जंगल विझवायला जायचो आणि त्याचा फायदा असा व्हायचा का ते जे गवत आहे ते गवत आमच्या गाई गुरांसाठी असायचं. जे झाडाला फळं वगैरे आहेत त्याच्यावर आमचं कुटुंब चालायचं. आणि आग लागल्यानंतर आम्हाला खूप प्रॉब्लेम यायचे. काय प्रॉब्लेम यायचे तर तिथे पक्षी, प्राणी, इतर फळं, झाडं हे सगळं काही नष्ट व्हायचं. पक्षी तिथे राहायचे नाहीत, फळं लागायची नाहीत झाडाला आणि असं रखरखीत सगळा डोंगर व्हायचा. आणि त्याच्यामुळे डोंगराचे जे पाण्याचे झरे आहेत ते पूर्ण आटायचे. तर मग नंतर आम्हाला प्रॉब्लेम यायला लागला का 1 महिना पाणी आटते त्यामुळे नदीचं पाणी आटायला लागलं, विहिरीचे पाणी आटायला लागले. हे सगळे वनवेळी होतात हे नंतर आमच्या लक्षात यायला लागले. आणि नंतर एक गोष्ट अशी व्हायला लागली की जसं युग बदलत गेला, वेळ बदलत गेली, त्यानुसार असं व्हायला लागलं की लोक जी विझवायला यायची ती विझवायचं येणंच थांबले. कारण लोकांची मानसिकता होती डोंगर विझवणं, निसर्गाबद्दल जे प्रेम होतं ते कुठेतरी कमी कमी होत गेलं. आणि नंतर कुणी जरी आग लावली ना तर अख्खा डोंगर पेटून जायचा. म्हणजे विझवायला जरी किती ऐकले तरी कोणी नाही. एक 4-5 माणसं येऊन तो काही वनवा विझत नाही. नंतर ते विझवायचं बंद झालं. आपोआप लोक पाहत राहायची, डोंगर सगळा पेटून जायचा आणि त्याचे दुष्परिणाम इतके वाढायला लागले की जे आम्ही जंगल पाहायचो, ज्या डेपटीला आम्ही सतत 4-5 वर्षे वनवा पाहिला, तिथूनची मोठमोठ्याली झाडं जळून गेली. ती झाडं आपोआप त्यांचं जी वाढ उंची होती ती कमी झाली आणि आस्ते आस्ते ती जंगल नष्ट झालं. मग फक्त तिथे गवत आणि ते गवत अतिशय पेटायला खूप. आणि मग जे जे डोंगराचे झरे हे आम्हाला पूर्ण वर्षभर पाणी देत होतं ते फक्त आता नंतर 1-2 महिन्यापर्यंतच पाणी मिळायला लागलं आणि त्या डोंगरामध्ये पाणी नाही. साहजिकच ते जळतंय. तिथे मध्ये पक्षी येण्याचं थांबलं, प्राणी येण्याचे थांबले आणि त्याच्यामुळे उन्हाचं प्रमाण जाणवायला लागला. जो गारवा होता आमच्या गावाकडचा तो गारवा निघून गेला. मग त्याची खंत वाटायला लागली का आता सर्व लोक विझवायला वगैरे येत नाहीत, फॉरेस्टर लोकांना मदत करत नाहीत. मग आता नेमकं व्हायचं कसं? असं जर चाललंय तर एक दिवस आमचाही जो निसर्गरम्य जो गाव आहे किंवा भाग आहे तो कुठेतरी नष्ट होईल आणि त्याचं दुःख नेहमी वाटत होतं. पण योगायोगाने शेखर दादांबरोबर मला काम म्हणजे त्यांच्या बरोबर राहण्याची संधी मिळाली आणि दादाने एक एससीटी तंत्र जे काढलं आणि जे वेळेस एससीटी तंत्र काढलं त्याच्यामध्ये आम्हाला त्याचं पहिलं महत्व काही कळत नव्हतं. कारण आमची ज्ञान पातळी एवढी नाही का पुढे काय घडणार आहे. पण आम्ही दादांच्या सल्ल्याप्रमाणे जेव्हा एससीटी मध्ये काम करत असताना आम्हाला तिथे खूप गोष्टी अनुभवायला मिळाले. म्हणजे त्याने करवंदाचं झाड निवडलं. आता जिथे ज्या डोंगरामध्ये ओलावाच टिकत नाही, जिथूनचं गवत जिथे जळतंय तिथे ओलावाच नष्ट होतोय, तिथे डोंगराला झरेचा वगैरे नाही, तिथे पाणीच नाही, तिथे ते झाड कोणतं जगेल. तर मग दादाने जी निवड सांगितली ती करवंदाची वगैरे, त्या करवंदाच्या झाडाचं एक महत्व माझ्या दृष्टीने मी सांगेल की ते करवंदाचं झाड अतिशय रखरखीत खडकावर सुद्धा जगण्याची क्षमता ठेवते. आणि त्या करवंद जेव्हा त्याला भाजतात, जेव्हा मोठं होते ते जगण्याची क्षमता बिना पाण्याने जगते. आणि करवंद जेव्हा ते भाजतात तर एप्रिल-मे मध्ये ते करवंद पिकतात आणि त्यामुळे ते पिकलेल्या करवंदातून त्या पक्ष्यांना, प्राण्यांना ते खाल्यानंतर त्याच्यातून पाण्याची तहान आणि अन्न मिळते. आणि त्या करवंदीच्या झाडाच्या ज्या शेजारी कुठे ते बिया वगैरे घेऊन येतात पक्षी आणि तिथे ते निसर्ग निर्मिती करते. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणून आम्हाला कळलं जेव्हा असंच एक वर्षी गेल्या 2 वर्षापूर्वी जेव्हा विणवा लागला तेव्हा माझ्या लक्षात आलं का तो जो आग लागलेली आग येऊन जेव्हा त्या पट्ट्याच्या शेजारी थांबली तेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस मला मिळालं की जो माझा गाव आज वनवा विझवायला येत नाही, माझी लोक विझवायला येत नाही, शेजारी जेव्हा विझवत नाही, पूर्ण डोंगर जेव्हा जळतोय तेव्हा न कोणताही माणूस न विझवताना जेव्हा डोंगराचे जे पट्टे आम्ही मारलेले जतननाशकाने तेव्हा तिथे वनवा विझला तेव्हा माझ्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं की जे मी पूर्वीचे दिवस पाहिलेले
जे मी अनुभवलेले आणि आम्ही जे वनवा विझवायला जायचो ते काम आता दादांच्या एका टेक्निकल मध्ये, एका सिस्टीम मध्ये ते मला माझ्या डोळ्याने जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्या मनाला शांतता लाभली की आज आता परत माझे डोंगर हिरवेगार होऊ शकतात. माझ्या डोंगरामध्ये जे मी पूर्वी आयुष्यामध्ये लहानपणी जे पाहिलेलं ते परत आता मिळू शकते. आणि अक्षरशः जिथे गवताचा लेअर राहतो, जिथे डोंगर जळत नाही, तिथूनचा ओलावा टिकून राहिल्यामुळे ते झरे परत 1-2 महिने परत जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश येऊ लागला आणि त्याच्यामध्ये जी विविधता आहे ती परत आता पाहायला मिळाली. तर ह्या गोष्टी मी माझ्या जीवनामधील जे पूर्वी लहानपणीचं अनुभवलं आणि आता दादांच्या एसबीटी तंत्रामध्ये अनुभवतो ते जवळजवळ एकाच स्वरूपामध्ये येत आहे. तर या खूप छान गोष्टी. तर धन्यवाद. आमचा स्टार फार्मर आहे आणि ज्या ज्या गोष्टी जेव्हा जेव्हा आम्हाला विचार करायचा असतो तेव्हा परशुराम असला म्हणजे आमची सगळ्यांची बुद्धी काम करायला लागते. इतके छान प्रश्न उपस्थित करतो, इतकी छान उत्तर शोधतो. त्याच्या आज काय माहिती नाही, त्याची जरा आज छान भाषा जास्त उगवती दिसली नाही मला, पण तो डोंगरावर असला म्हणजे त्याची भाषा जरा जास्त छान असते. मंडळी, ये सब जो काम हम कर रहे हैं वो काम करते समय हमारे पीठ पर जो आके कोई बताता है अरे वाह शेखर और आपकी टीम बहुत बढ़िया काम कर रहे हो, तो उसमें डॉक्टर अफरोज अहमद एक बहुत बड़ी हस्ती है जो हमारे पास सगुना बाग में मेरे ख्याल से 3 बार आ चुके हैं. और डॉक्टर साहब इतना प्यार देते बड़े भाई जैसा. और आप बस मैं रिक्वेस्ट करता हूँ डॉक्टर साहब, अब आपका जो विचार है वो आप कृपया थोड़ा सा हमें सबको बताइए और आपकी मीठी 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 हिंदी सुनाइए प्लीज डॉक्टर अहमद. सबसे पहले तो मेरा बहुत बहुत आभार और धन्यवाद आदरणीय शेखर भटसावले साहब का और उनकी पूरी टीम का, श्रीमती भटसावले साहिबा का, और जो भी इसके आयोजन में जुड़े हुए हैं उनका मैं तहे दिल से आभार प्रकट करता हूं कि आपने मुझे मौका दिया कि मैं इन विद्वानों के बीच में और इतने महत्वपूर्ण विषय पर आपसे अपने अनुभव को मैं साझा कर सकूं. मुझे सगुना जाने का मौका मिला. मैं कई बार सगुना गया, लगभग 3 बार सगुना जाने का मौका मिला. और जो भी सगुना बाग में जो भी तंत्र आपने विकसित किया इतना मेहनत करके, वो काबिले तारीफ तो है ही है, बट उसके साथ साथ इस देश के लिए, इस पूरी दुनिया के लिए एक मॉडल है. चाहे वो वन संवर्धन का काम हो, चाहे वो राइस की टेक्नोलॉजी हो, दोनों ही बहुत महत्वपूर्ण काम है और दोनों इस पर्यावरण संरक्षण से जुड़े हुए काम. जैसा सब लोग जानते हैं कि पर्यावरण में जो वन है या जंगल है और जो जमीन है, ये दोनों बहुत महत्वपूर्ण अंग हैं पर्यावरण के. अगर जंगलों को आपने नष्ट कर दिया तो समझिए सृष्टि ही नष्ट हो गई. सभी को पता है कि जो भी इस वायुमंडल में कार्बन है, आधे कार्बन जंगलों में और जमीनों में होते हैं, आधे समंदर में होते हैं. तो आपने जो विषय चुना है और जिस विषय और जिस महत्वपूर्ण मुद्दे पर आप काम कर रहे हैं, चाहे वो जंगल को बचाने का मुद्दा हो, चाहे वो जमीन के बचाने का मुद्दा हो, वो दोनों एक तो फूड सिक्योरिटी से जुड़ा हुआ है. खाद्यान्न की जो चुनौती है उसको मिटाने के लिए, उससे जूझने के लिए उससे जुड़ा हुआ है. पानी के प्रबंधन से जुड़ा हुआ है, जमीन के स्वास्थ्य से जुड़ा हुआ है, जंगल जो बायोडायवर्सिटी का एक साधन है उससे जुड़ा हुआ है, और जो भी पर्यावरणीय इसकी सेवाएं हैं जंगलों की और जमीनों की, उस मामले में आप काम कर रहे हैं. तो सबसे पहले तो मेरा बहुत साधुवाद और मुबारकबाद आपको कि आप जिस शिद्दत से, जिस मेहनत से
इस काम को कर रहे हैं वो बहुत ही ज्यादा काबिल तारीफ है। इसलिए मैं कह रहा हूं क्योंकि मुझे देखने का मौका मिला और मैंने इस काम को बखूबी अनुभव किया। जैसा आप जानते हैं, जो विषय आपने चुना है मैं उसी पर केंद्रित करना चाहूंगा कि जंगल हमारे कितने महत्वपूर्ण हैं। अगर आप देखें, प्रतिदिन हम जंगल को नष्ट करते जा रहे हैं पूरी दुनिया में। अगर जंगलों के महत्व को अगर आप देखें पूरी दुनिया में, तो आप देखेंगे कि सबसे बड़ा रिजर्वायर जंगल जो है कार्बन का होगा। अगर ये कार्बन इस वायुमंडल में चला जाता है तो जाहिर सी बात है मौसम परिवर्तन होता है, तापमान बदलता है, और एक बहुत बड़ी चुनौती जो है मौसम परिवर्तन की पूरी दुनिया उससे जूझ रही है वो होता है। इसके साथ साथ अगर पूरी दुनिया में देखें तो लगभग जो इसका योगदान है पैसे के रूप में वो लगभग 16 ट्रिलियन डॉलर के लगभग हर साल जंगलों का जो फायदा है पूरी दुनिया में मिलता है। और लगभग 1 ट्रिलियन कार्बन हमारे जंगल और जमीनें जो पूरी दुनिया में है वो अपने अंदर संचित किए रहती हैं। आज हालात अपने देश की अगर हम लें तो आप देखेंगे लगभग 24.5% जंगल हमारे देश में हैं। लेकिन जो जंगल पहले थे, आजादी से पहले शुरुआती दौर में 105 मिलियन हेक्टेयर के लगभग जंगल थे, आज जो घटकर बहुत कम हो गए हैं, 70 मिलियन हेक्टेयर से भी कम हो गए हैं। और 24.5% जंगल इस पूरी पृथ्वी पर हमारे खास तौर से हिंदुस्तान में बची हुई है, और ज्यादातर ये जंगल हमारे हिमालय में है। जो भी हमारी पर्वत श्रृंखलाएं हैं, खास तौर से हिमालय हो गया, हमारा तराई का इलाका हो गया, फूट हिल्स जो है हमारा हिमालय का, और सतपुड़ा और विंध्याचल की पहाड़ियां हैं, और इसके बाद जो भी प्लेट्यूज हैं वहां पर जो जंगल बचे हुए हैं, और फिर आपका जो है सह्याद्री या वेस्टर्न घाट का जो इलाका है, ये जंगलों का इलाका बचा हुआ है। आज जंगलों में जो हो रहे नुकसान हैं, खास तौर से जंगलों में जो आग लग रही है, वो बड़े चिंता का विषय है। आपने सभी लोग इसमें इंटेलेक्चुअल्स हैं, सब जानकार हैं। आपने देखा कि ऑस्ट्रेलिया में लगभग 60 लाख हेक्टेयर जंगल हमने नष्ट कर दिया आज से 2-3 साल पहले। कैलिफोर्निया, ये सब इलाके ऐसे हैं दुनिया के जो कि बहुत पूरी दुनिया का ध्यान आकर्षित करते हैं। हमारे देश में जाहिर सी बात है कि जो जंगलों का जो विनाश होता है जलने से या फायर से या आग लगने से, वो इलाके खास तौर से नॉर्थ ईस्टर्न हिमालय है ज्यादातर, और सेंट्रल इंडिया का इलाका है, और फिर तराई का इलाका। ये बहुत ही अफसोस की बात है कि लगभग जो जंगल नष्ट हो रहे हैं दूसरे देशों में, दूसरे मुल्कों में, दुनिया में, उसमें सबसे महत्वपूर्ण कारण है कि वहां प्राकृतिक भी कारण हो सकते हैं, जैसे वोल्केनिक एरप्शन है, अर्थक्वेक है, लाइटनिंग का प्रभाव है। लेकिन हमारे देश में 96% जंगल जो नष्ट हो रहे हैं वो सिर्फ मानव द्वारा हो रहे हैं, इंसानों की बहुत डिफरेंट विभिन्न हरकतों से हो रहे हैं और असावधानियों से। तो ये बड़ी चिंता का विषय है, और जिस विषय पर आप काम कर रहे हैं वो सराहनीय ही नहीं, मैंने आपसे कहा कि ये बहुत महत्वपूर्ण काम है। जो सगुना जो फाउंडेशन है, सगुना के जो लोग हैं, सगुना का जो परिवार है, वो हमारे शेखर बरसावले साहब के नेतृत्व में जो काम कर रहा है। अब इस 95% जंगल जो नष्ट हो रहे हैं हमारे देश में, 2014 का अगर आप आंकड़ा लीजिए, लगभग 49,000 स्क्वायर किलोमीटर जंगल हमारा हिंदुस्तान का जो आग से नष्ट हो चुका, वो हरियाणा के बराबर का साइज का है। अब आप सोचते हैं जंगल में आग लगने से खाली जंगल ही या वनस्पति ही नष्ट नहीं होती। जब वनस्पतियां नष्ट होती हैं तो आप जानते हैं कि वनस्पतियों के नष्ट होने से कार्बन का लेवल बढ़ता है, कार्बन के लेवल बढ़ने से ग्लोबल वार्मिंग का प्रभाव होता है, और फिर मौसम में यानी क्लाइमेट चेंज होता है, जो आज पूरी दुनिया के लिए एक चिंता का विषय है। इसके साथ साथ जो भी हमारा फाना है, जो हमारे जीव जंतु हैं,
वो नष्ट होते हैं, वो पृथ्वी पर रहने वाले, जंगल में रहने वाले, जंगल में जो जमीन है उसके नीचे रहने वाले, जो बिलो ग्राउंड इकोलॉजी है, पारिस्थितिक तंत्र है, वो भी प्रभावित होता है। जैसा आप अभी दिखा रहे थे गांडुल का या केचुए का या अर्थवर्म का जो प्रभाव है। तो इस तरह से जंगल के नष्ट होने से बड़ी हानियां हैं, हमारी पूरी जैव विविधता नष्ट हो जाती है और इसको फिर बनाने में सैकड़ों साल लगते हैं, जिस पर आप कार्य कर रहे हैं। मैं पुनः आपको बहुत बहुत बधाई देना चाहूंगा। अब इन जंगलों को बचाना, इन जमीनों को बचाना बहुत महत्वपूर्ण है। जमीनों के लिए आप जानते हैं कि जमीन और जंगल का रिश्ता एक सिक्के के दो पहलू हैं। अगर एक नष्ट हो जाता है तो दूसरा भी नष्ट हो जाता है। आज जमीन के मामले में आप देखिए तो पूरी दुनिया में हम 7वें नंबर पर हैं, और अगर कृषि के मामले में देखें तो हम दुनिया में दूसरे नंबर पर हैं, अमेरिका के बाद। लेकिन जो प्रोडक्शन है हमारा और जो हमारी जमीनें हैं वो किस तरह से इस्तेमाल हो रही हैं, चाहे वो शहरीकरण से हो, चाहे जमीनों का फ्रेगमेंटेशन हो, जमीनों का तमाम तरह से लैंड यूज हो रहा है, उसको डाइवर्ट किया जा रहा है, जंगलों को भी डाइवर्ट किया जा रहा है तमाम कामों के लिए। इसलिए जंगल और जमीन दोनों बहुत महत्वपूर्ण हैं, और खासतौर से जमीन और जंगल ये पर्यावरण के वो अंग हैं कि इसके बगैर पर्यावरण अधूरा है। और आज आप देख रहे हैं कि इन्हीं जंगलों के नष्ट होने से, इन्हीं जीव जंतुओं के नष्ट होने से आज जिस तरह से ये कोरोना या वायरल जो बीमारियां हैं और तमाम तरह की बीमारियां पहले भी फैली हैं, वो खास तौर से जंगलों के नष्ट होने से भी जुड़ी हुई है। इसको कोई नकार नहीं सकता है। और जाहिर सी बात है कि एक रिजर्वायर होते हैं ये जंगल, इन जीव जंतुओं को अपने पास समाहित रखने का, वायरसेस को अपने अंदर समाहित रखने का, चाहे वो जीव जंतु हों वो अपने अंदर समाहित रखते हैं। उनको ईश्वर ने इतनी शक्ति दी है, इतनी ताकत दी है कि वो उन पर कोई प्रभाव नहीं होगा निगेटिव, या उनको कोई ऋणात्मक प्रभाव नहीं होगा, उनको कोई बीमारी नहीं होगी। लेकिन वो अगर रिलीज हो जाते हैं, वो वायुमंडल में निकल जाते हैं, तो ये बीमारी पैदा करते हैं। अब आज देख लीजिए कि शुरुआती दौर में ये था, WHO का ही कथन था कि ये बीमारी कांटेक्ट से फैल रही है, लेकिन आज फिर से उन्होंने साबित किया कि ये बीमारी हवा में भी फैल रही है। जाहिर सी बात है इसका कोई लिंक जरूर है कि जहां घने जंगल हैं ये बीमारी वहां पर बहुत कम है, क्योंकि ऑक्सीजन की बहुत ज्यादा मात्रा जहां पर है वहां इस बीमारी का प्रभाव बहुत कम है। तो इसलिए जंगल हमारे खास तौर से जो पर्यावरणीय फायदे हैं उसके साथ साथ, चाहे वो मौसम का बदलाव करना हो, बादलों को रोकना हो, बारिश में मदद करना हो, जितने भी प्रोड्यूस हैं जंगलों के वो मिलना हो लोगों को, जमीनों की जो स्वास्थ्य है उसको बचाना हो, जमीनों के अंदर पानी संरक्षित करना हो, नदियों में पानी बनाना हो, झीलों को बनाना हो, और जो जीव जंतुओं का एक आश्रय है उसको देना हो, मिट्टी कटाव से बचाना हो और कार्बन को संचित करना हो, इसके साथ साथ स्थानीय मौसम को बदलाव करना हो, बचाना हो। जंगलों का बहुत महत्वपूर्ण है। जंगल के बगैर इंसान या कोई भी सृष्टि पर ये जितने भी जीव जंतु हैं वो नहीं रह सकते। अब जंगलों की आग के लिए आप जानते हैं, जैसे मैंने बताया कि 95% से लेके 96% तक हमारे यहाँ मैन मेड है, केवल मनुष्यों के द्वारा होता है। ये कैसे होता है? एक तो ये होता है कि जब लोग लालच में जंगलों को सफाया करके खेती करना चाहते हैं, जंगलों में आग लगा देते हैं, खास तौर से नॉर्थ ईस्टर्न इलाके में या पहाड़ी इलाके में, जिसको आप झूम कल्टीवेशन कहते हैं या आप शिफ्टिंग कल्टीवेशन कहते हैं। इसमें जंगलों में जब आग लगाई जाती है, आप जानते हैं कि जो वनस्पतियां हमारी हैं उसमें जो नाइट्रोजन है वो वोलेटाइल होता है, वाष्प बनकर वो वायुमंडल में निकल जाता है। इसके साथ साथ कार्बन निकल जाता है, पोटेशियम फास्फोरस निकल जाता है। पोटेशियम फास्फोरस की मात्रा कुछ बचती है जिससे पृथ्वी की उपजाऊ क्षमता रहती है। कुछ दिन खेती किया, इसके बाद उस जमीन को फिर से छोड़कर दूसरे जगह चले जाते हैं। ये बड़ी गंभीर समस्या है, खास तौर से मेघालय में, असम में, मिजोरम में और दूसरे नॉर्थ ईस्टर्न इलाके में। लेकिन सतपुड़ा और विंध्याचल की पहाड़ियों में भी लोग इस तरह के करते हैं, बट इतना ज्यादा नहीं। तो इस तरह से जंगलों का विनाश करते हैं खेती के लिए, अपनी जीविका के लिए, जानवरों के चरागाह के लिए,
भी करते हैं। दूसरी बात, रिक्रिएशनल एक्टिविटी जो होती हैं टूरिज्म में भी ध्यान लोग नहीं रखते हैं। जैसे बांदीपुर टाइगर रिजर्व है कर्नाटक का, जो आप जानते हैं 2017-18 में लगभग 4,500 हेक्टेयर जंगल नष्ट हो गया जलकर। एयरफोर्स को उसमें मदद करनी पड़ी। इसी तरह से तमिलनाडु में हो चुका है, इसी तरह से उत्तराखंड में हो चुका है, जहां पर हेलीकॉप्टर के द्वारा आग को बुझाया गया। कहने की बात यह है कि लापरवाही बहुत जरूरी है, और ऐसे लापरवाही में जंगल हमारे नष्ट तो हो ही रहे हैं, और जंगल का जो पारिस्थितिक तंत्र है वो भी नष्ट हो रहा है। अब ऐसे माहौल में अगर शेखर भटसावले साहब जैसा कोई वैज्ञानिक, कोई इंटेलेक्चुअल अगर इस काम को लेता है तो बड़ा सराहनीय काम है, जो कि पहले नहीं हुआ। सगुना वन संवर्धन जो तंत्र है वो मैंने बड़े करीब से देखा है। वो तंत्र बहुत ही फूल प्रूफ है, बहुत ही खरा तंत्र है, और मैं तो ये कहूंगा कि जितनी भी कृषि विज्ञान की विश्वविद्यालय हैं इस पूरे देश में, उस तंत्र का उपयोग करें, और उस तंत्र को उपयोग करने के साथ साथ जहां पर इस बीमारी जिस तरह की ये फैली हुई है जंगलों की आग लगाने की, उसको बचाने के लिए बहुत महत्वपूर्ण भूमिका निभा सकते हैं। सगुना वन संवर्धन जो टेक्नोलॉजी है, मुझे देखने का मौका मिला। अभी जो फिल्म आपने दिखाई 2017 में जब हम सगुना भ्रमण पर गए हुए थे, तो मुझे देखने का बहुत करीब से मौका मिला कि किस तरह से आप इस टेक्नोलॉजी को जमीनों पर हस्तांतरित करते हैं। ये बहुत बड़ी बात है, और मुझे बेहद खुशी है कि हमारी महाराष्ट्र शासन वन विभाग ने इसको काफी दिल से स्वीकार किया और इसको आगे बढ़ाया। मैं उम्मीद करता हूं कि और भी प्रदेश, छत्तीसगढ़ है, उड़ीसा है, कर्नाटक है, तेलंगाना है, आंध्रा है, जहां जहां भी, या नॉर्थ ईस्टर्न के जो इलाके हैं, जहां जहां भी जंगलों के जलने की समस्या है, खासतौर से महाराष्ट्र में आप देखिए गढ़चिरौली का इलाका, चंद्रपुर का इलाका, ये दोनों इलाके बहुत खास हैं जहां पर वनों के द्वारा बहुत नुकसान होता है। 2017 में ही गढ़चिरौली में लगभग 4,000 से ऊपर हेक्टेयर जंगल, 4,000 स्क्वायर किलोमीटर जंगल जो है नष्ट हुआ। इसी तरह से 1,000 स्क्वायर किलोमीटर के लगभग आपका चंद्रपुर में नष्ट हुआ। तो ये कोई मामूली नुकसान नहीं है पर्यावरण के लिए, ये बहुत ही ज्यादा रेवेन्यू, राजस्व लगाकर भी हम इसको नहीं सुधार सकते हैं, बहुत मेहनत का काम। इसलिए जरूरी है कि सगुना वन संवर्धन तंत्र को हम इस्तेमाल करें और इससे बच सकें। मैं उम्मीद करता हूं कि सगुना वन संवर्धन तंत्र जो है वो टेस्टेड तंत्र है, अब जांचा परखा तंत्र है जो लागू हो रहा है महाराष्ट्र में, और प्रदेश इसको स्वीकार करेंगे, कृषि विद्यालय इसको स्वीकार करेंगे, शैक्षणिक संस्थान इसको स्वीकार करेंगे, और लोगों में जरूरी है कि कम्युनिटी ओनरशिप, कम्युनिटी का, सामुदायिक जो वनों का उनकी ओनरशिप है उस पर ध्यान रखा जाएगा। और ज्वाइंट फॉरेस्ट मैनेजमेंट बहुत कामयाब है महाराष्ट्र में, उस पर जोर दिया जाएगा, और ये सब तंत्र सगुना टेक्नोलॉजी के साथ मिलकर काम करेंगे, जिससे हम वनों को खासतौर से महाराष्ट्र में बचा रहे हैं। तो और भी इलाकों में जो हमारे वन नष्ट हो रहे हैं, इस टेक्नोलॉजी, इस तंत्र से हम बचा सकते हैं। साथ साथ सबसे अहम जरूरत है फॉरेस्ट फायर के इंफॉर्मेशन सेंटर की, वो हमको डेवलप करना होगा। और मैं एक बहुत महत्वपूर्ण बात कहना चाहूंगा, एक बड़े परिवेश में पॉलिसी नीति के आधार पर, कि आप देखें कि 3 ही हमारे जो वाटरशेड हैं, हिमालय का है, सतपुड़ा विंध्याचल है, और हमारा सह्याद्री या उसके वेस्टर्न घाट का जो इलाका है, यहीं से सारी नदियां हमारी निकलती। ये नदियां आप जानते हैं कोई वाटर टावर है नहीं, वाटर टावर सिर्फ हिमालय में है, ग्लेशियर्स हैं। तो ऐसे जगहों पर जो ग्राउंड वाटर से नदियां हमारी बनती हैं, जो हमारी जमीन के अंदर जो पानी है उससे हमारी नदियों का उत्पन्न होती हैं, और 12 महीने पानी देती ज्यादातर नदियां। ऐसी नदियों को बचाने के लिए आप सोचें कि नदियों में पानी क्यों रहता है। नदियों में पानी सिर्फ जंगलों की वजह से रहता है। जो हेड वाटर है वो जंगलों से, वनों से आच्छादित है। बहुत ही अच्छे वन हैं, चाहे वो नर्मदा का आप इलाका ले लीजिए, मैकाल का, सतपुड़ा और विंध्याचल की पहाड़ियों का, अमरकंटक की पहाड़ियां, इसी तरह से कृष्णा, गोदावरी, कहीं भी आप ले लीजिए, वो हेड वाटर जंगल, जितने भी हैं जंगल या वन, वो बहुत ही महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं। इसलिए मैं चाहूंगा कि
फॉरेस्ट फायर के इंफॉर्मेशन सेंटर होने चाहिए और वनों इसके पर्वतों के प्रबंधन के लिए भारत सरकार ने एक संस्थान उत्तराखंड में किया हुआ है हिमालय के लिए। इस तरह के संस्थान हमारे और प्रदेशों में होने चाहिए जहां पर सतपुड़ा और विंध्याचल को बचाने की बात है, चाहे वो मध्य प्रदेश हो, चाहे वो महाराष्ट्र हो, चाहे वो और इलाके हों। वेस्टर्न घाट के लिए राज्य सरकारों को एक संस्थान या इंस्टीट्यूशन, एक इंडिपेंडेंट इंस्टीट्यूशन मल्टी डिसिप्लिनरी खोलना चाहिए जिसमें तमाम विषयों के ज्ञानी या जानकार या विभाग के लोग उसको बचा सकें और मदद कर सकें। और इसमें जिस तरह से एक न्यू हमारे भटसावले साहब ने डाली है सगुना वन संवर्धन तंत्र का और सगुना राइस का तो है ही है उनका, ये दोनों तंत्र बहुत महत्वपूर्ण हैं। क्योंकि आज आप देख लें, कल्पना से दूर है। अगर पंजाब की हम बात करें, मैं मिनिस्ट्री ऑफ साइंस टेक्नोलॉजी की एक कमेटी को चेयर करता था। वहां जाने के बाद मुझे पता लगा, हमने अमृतसर में एक मीटिंग रखी और हमें ये पता लगा कि जो 20 तरह के अर्थवर्म या गांडुल की जो स्पेसीज थी या प्रजाति थी पंजाब में, अब केवल 2 स्पेसीज बची है, 2 प्रजाति बची है। आपके सामने अभी सगुना के लोगों ने डिमॉन्स्ट्रेट किया, आपके सामने दिखाया कि किस तरह से उन्होंने जंगलों के आग बुझाने के साथ साथ वनों की जमीनों का जो पारिस्थितिक तंत्र है वो कैसे सुधार दिया। उसमें तमाम तरह के जीव जंतु हो गए, अर्थवर्म से लेके और तमाम तरह के जीव जंतु जो मिट्टी को बनाने में मदद करते हैं। मिट्टी का 1 इंच कार्बन या 1 इंच मिट्टी की परत बनाने में ईश्वर को भी 500 साल 1000 साल लगते। इसलिए ये बहुत महत्वपूर्ण है। मैं चाहूंगा कि इस तरह से प्रॉपर कम्युनिटी पार्टिसिपेशन होना चाहिए। फॉरेस्ट फायर के लिए, वनों के आग बुझाने के लिए इंफॉर्मेशन सेंटर होना चाहिए और जितने भी तंत्र हैं, चाहे वो इंटरनेशनल लेवल का तंत्र हो, नासा हो या हमारे यहाँ का इसरो हो, ऐसे तंत्र मिलकर रियल टाइम डेटा उपलब्ध कराएं लोकल ऑर्गेनाइजेशन को, फॉरेस्ट डिपार्टमेंट को, कि वो इस आग के जो रियल टाइम डेटा है लगने की बात को जान सकें और फिर लोकल कम्युनिटी को इतना ट्रेंड करें कि वो इसमें मदद कर सके। साथ साथ सगुना जो वन संवर्धन तंत्र है उसको लागू करें। रियल स्पिरिट में एक नीति सरकार को बनानी होगी और इस नीति को मुझे उम्मीद है कि इस नीति को लागू करना चाहिए पूरे प्रदेशों में, पूरे जिलों में जहां पर ये वनों से इतना नुकसान होता है। मैं ये कहना चाहूंगा इसके साथ साथ कि जो वन है अगर ये नष्ट हो गए तो ये सृष्टि नहीं बच सकती और इसलिए वनों के साथ साथ हमारी जमीनों का भी बचना बहुत जरूरी है। और जमीनों के बचने के लिए और वनों को बचने के लिए जरूरी है कि दोनों पर हमको काम करना होगा और सगुना वन संवर्धन तंत्र जिस तरह से काम कर रहा है उसके लिए मैं उनको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ, साधुवाद देता हूँ। बहुत बहुत आभार, धन्यवाद कि आपने मुझे मौका दिया कि मैं आपके साथ जो भी अपने छोटे मोटे अनुभव हैं मैं आपसे साझा कर सका। बहुत धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद डॉक्टर साहब। बहुत हमारे बारे में आपने, मुझे बहुत अच्छा लग रहा है कि आप हमारी इतनी बड़ी अच्छी स्तुति की आप नजदीक से देखने के बाद फिर ये उसमें बहुत ताकत आ गई है। बहुत बहुत धन्यवाद। मैं अभी रिक्वेस्ट करता हूँ डॉक्टर संजय सावंत जी को, जो कोंकण कृषि विद्यापीठ के वाइस चांसलर है, तो कि आप आपके विचार इस बारे में जरा बताइए। माझा बरोबर, उत्तम, हो येतोय। I'll try to speak in either Hindi or English because many of your distinguished guests may not be able to understand Marathi. No problem. You can speak in Marathi also. I understand Marathi. Okay. It is up to you. Honorable Vice Chancellor Dr. Ashok Dhawan जी, Mr. Afroz Ahmad, जिन्होंने अभी बहुत ही अच्छी मीठी हिंदी में बहुत अच्छी जानकारी दी
और उनसे फॉरेस्ट के बारे में बहुत अच्छी जानकारी हमको अभी प्राप्त हुई। अभी हमारे डायरेक्टर रिसर्च डॉक्टर हरदनकर भी ऑनलाइन है, मैं समझ रहा हूँ। डॉक्टर देसाई जो हमारे वाकोली के डायरेक्टर फार्म्स है, वो भी लाइन में कहीं तो होनी चाहिए इस वक्त। सो जी, आपने मेरे को जो एक अपॉर्चुनिटी दी है चिटनीस साहब के प्रेजेंस में कुछ बात करने की, त्याच्यासाठी I mean for that purpose I'm very thankful to you. First of all, I really want to say that the topic is very, very important, and it has become more important because of the presence of Mr. Bhatsawade Saab, Shekhar ji. It's mainly because I mean कोई भी social activity, socially important activity जब चालू होती है कहीं पे भी, तो उसमें आत्मीयता नहीं, मतलब एक अपने प्यार से और उससे लगाव से काम करने वाला जो आदमी है, जो जिसकी लीडरशिप है, that is very important. And the way that in that films शेखर जी हमको बता रहे थे कि फील्ड में बायोडाइवर्सिटी एंड इन pros and cons of forest fire and other things, it was amazing. And this entire Konkan region, this your topic is important because of you. It is the way you are trying to tell people why it is important and why we should be taking care of it is of great importance. So I would wish that you continue your mission for a very, very long time till our common man understands it, and the farmer in Konkan region, this forest fire will stop. There are two aspects. See, most of the forest in Konkan region has developed and it has come up because the owners are not present. Large number of owners are working somewhere in the cities, or it is all different that because of the corona lockdowns, many people have come back now. But otherwise, when we move around the roads in Konkan, most of the forest-like appearance what we see roadside, they are the private lands, and they have become forest mainly because of the owners are not there. This is one aspect. Then you are talking about forest fires. These forest fires are mainly because of development of that grass, which you made a mention of this. Because of the good rain and other activities, natural activities in our region, every year there is a good growth of grass into those lands. And it is that grass which catches the fire. This is what you have told us. And that grass, of course, is associated, if it is maintained naturally, it has a lot of biodiversity, but probably because of forest fires, it is getting converted into monoculture. Because certain grasses which survive in that forest fire become dominant over a period of time. This is what I understand, one thing. Then secondly, which I see many places, forest fire like situation it should not come. People try to burn it intentionally. That is another activity I see. In the summer period, or just because in the winter period, people try to burn it themselves in many areas in a controlled way, and in many places it becomes uncontrollable and turns into forest fire.
this is one aspect which I see. There is one MSc or PhD thesis exists in our university, where people see most of those forest areas. Thanks to our forest, horticulture department or agriculture department, who have initiated the development of cashew plantations in the past. That's why lots of cashew plantations have come in place of those forests. And because that employment guarantee scheme was linked with it, lots of planting has come up in Konkan region. So one thesis says that when you keep on burning those grasses there, it adds lots of potash or many other nutrients into the soil, and there is substantial increase in productivity of cashew. Virodhabas hai thoda sa, but this is the work somebody has done in the university. That this is one part, that this artificially or controlled fire, if you introduce into what you call this cashew plantations, it adds nutrition to plant, and then in the cashew productivity substantially increases. I don't know what is the significance of that mentioning here, but this is one aspect. Then second thing which I saw, that you are trying to introduce certain plants which remain green during the period of forest fires. Like you have mentioned mainly Carica carandus or Karonda, or many other such plants. And then you have made separate major efforts to grow them into your areas as a barrier for spreading the forest fire. University has a specific selections of Karonda, and those Karonda have been officially recommended as fencing material, because fence is very important when you have any commercial agriculture these days. So that has been recommended as a material for live fence. And but in reality, it is not being practiced in a large area. Yeah, hardly even in our own farms, we don't see any live fence by various kind of plants recommended by the university. But this is one thing can be supportive to your recommendations, that wherever there is a commercial activity, agriculture or horticultural activity going on, in that places, the development of live fences, particularly of the plant species which can remain green during off-season. Off-season in the sense, during the period when the forest fires come in, those will be of great use. So these are the things which are of importance, and this particular situation can be useful. One more thing I would say, that we have a College of Forestry, and among the Indian situation, our college is fortunate to have their own forest. Very few are सावंत साहेब, व्हिडिओ थांबलाय. ऐकू येतंय तुम्हाला? सावंत साहेबांचं शेखर दादा, तुम्ही बोलता का? हा, जोपर्यंत ते कनेक्शन बॅक होत.
कनेक्ट होत नाही. ठीक आहे सावंत साहेब येत आहेत तोपर्यंत मी बोलतो. तर आता हे जे सगळं काम आहे हे आम्ही एकूण 3 टेकड्यांवर करतोय. फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून आम्हाला या 3 टेकड्या मिळालेल्या आहेत आणि 3 टेकड्यांवर आमच्या असं लक्षात आलं की सगळ्यात पहिल्या वर्षी जास्त काम असतं ते मे महिन्यामध्ये सुरू करावं लागतं आणि सगळ्यात पहिल्या वर्षी तिथे जास्त मोठा खर्च असतो. दुसऱ्या वर्षी खर्च आणि काम कमी होतं आणि आता तिसरं वर्ष आहे. तिसऱ्या वर्षी आमचं काम खूपच कमी झालंय. म्हणजे खर्चाच्या दृष्टीने पहिल्या वर्षी साधारणतः 100 रुपये खर्च केला तर दुसऱ्या वर्षी तो खर्च साधारणतः 60-70 रुपये करावा लागतो आणि या वर्षी बहुधा ते काम आमचं 30-35 रुपयामध्ये होऊन जाईल पूर्ण मेंटेन. आणि ह्याच्या बदल्यामध्ये त्या डोंगरांना इथून पुढे आणखीन 1-2 वर्ष जर काम करत राहिलं म्हणजे आमच्या टीमने त्या डोंगरांकडे अजून 2 वर्ष लक्ष दिलं की मग त्याला निसर्गाच्या हवाली करून सोडलं की तिथे नंतर वणवा लागेल असं वाटत नाही. असं माझं तर ठाम मत झालंय. पण माझ्याही पेक्षा परशुरामचं मत हे असं झालेलं आहे. परशुराम ठामपणे सांगतो अजून 2 वर्षात ह्या डोंगराला कोणी वणवा लावायचा प्रयत्न केला तरी तो लागणार नाही. आणि हे सगळं बघण्यासाठी जेव्हा पहिला वणवा लागला 19 डिसेंबर 2019 त्यावेळेला 5-6 दिवसामध्येच मिस्टर सत्यजित भटकळ पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ त्यांचे कॅमेरामन फोटोग्राफर्सची टीम आली होती आणि त्यांनी हे सगळं काम आमचं पाहिलं. तेव्हा त्यांनी आम्हाला सहज विचारलं की किती खर्च झालाय तुमच्या 3 डोंगरांवर. तर त्या 3ही डोंगरांवर आमचा सगळा मिळून खर्च काहीतरी 5-6 लाख रुपये झाला होता. पहिलं वर्ष होतं आणि मग ते असे आमच्याकडे बघून हसायला लागले. मी म्हटलं काय आम्ही फार जास्त आकडा मोठा सांगितला का तुम्हाला? हा नाही म्हणे ह्याच्यामध्ये म्हणजे किती कोटी रुपये खर्च झाला असता. म्हणजे कोटी मधलं काम आम्ही काही लाखामध्येच फक्त आणि थोड्या लाखामध्ये हे काम करू शकलो. तेव्हा हे सगळं मंडळी आम्हाला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की सगळ्या ह्या गोष्टी अतिशय इफेक्टिव्ह आहेत. माझा फोन कोणीतरी डॉक्टर सावंतना फोन करून विचारायला पाहिजे आणि अनिलच्या फोनवर फोन करून सांगा की ते येत आहेत का लाईनवर आहेत का. तर मंडळी कमीत कमी पैशामध्ये कारण एवढं मोठं काम आहे एवढं प्रचंड मोठं काम आहे आणि डॉक्टर अफरोज साहेबांनी जे सांगितलं मला फार छान वाटतं की ह्याच्यामध्ये सगळ्यांनी इंटरेस्ट घेतला पाहिजे. विद्यापीठांनी इंटरेस्ट घेतला पाहिजे. पर्यावरण काम करणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे NGOs आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे. समाजामधल्या गावामधल्या छोट्या छोट्या ग्रुप्सने इंटरेस्ट घेतला पाहिजे. आणि इतकं हे काम सोपं आहे आणि आम्ही हे सगळं काम तुम्हाला सगळ्यांना शिकवायला तयार आहोत. आता हे वेबिनार तंत्र हे फार सोपं तंत्र आपल्या समोर आलंय आणि अशा पद्धतीने आपण हे सगळ्यांनी हे काम जर केलं तर फार कमी पैशामध्ये आपल्याला इथून पुढे हे काम नेता येणं शक्य आहे. आपल्याला हे सगळं काम मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रभर आणि देशभर नेता येणं शक्य आहे. मी आता आमचे डॉक्टर पराग चिटणीस जे आपले प्रमुख अतिथी आहेत. तुम्हाला सगळ्यांना परागचे विचार ऐकण्यामध्ये स्वारस्य आहे. आपण परागचे विचार ऐकूया. पराग प्लीज आम्हाला सांग काही छान गोष्टी तुझ्या देशामधल्या. अमेरिकेमध्ये तू जवळून बघतोयस आणि विशेषतः अमेरिकेमध्ये नाही आता पण भारतामध्ये ग्लायफोसेट हा विषय आता सध्या खूप गाजतोय. त्याच्या तू फार जवळ असला पाहिजेस. तर त्या विषयी सुद्धा तू काही सांगितलंस तर आम्हाला खूप आवडेल. धन्यवाद. पराग प्लीज. सर अनम्यूट कराल का सर प्लीज? चिटणीस सर अनम्यूट कराल? हो. नमस्कार. पहिलं म्हणजे शेखर दादा आणि यांनी बोलवलं आणि ह्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला लावला त्याबद्दल आभारी आहे. ह्यांनी डॉक्टर धवन, डॉक्टर सावंत, डॉक्टर अहमद या सगळ्यांची भेट झाली हे तर आणखीनच त्यामुळे मला आवडलं.
हे आणि मला वाटतं असं मराठीतून बोललं तर चालेल. डॉक्टर अहमदना बहुतेक कळणार नाही, पण मी इतरांना कळेल म्हणून मी बोलत आहे. मराठीतनच बोलावं. अच्छा, प्लीज प्लीज मराठीतनच बोल. डॉक्टर अहमद मराठी चांगलं समजतात. आणि डॉक्टर अहमदांनी हिंदीतनं बोलल्यावर त्यांच्यानंतर मी हिंदीत बोलायचं माझं काही धाड नाही आहे. तर मी नेरळला वाढलो त्या शेखरच्या त्या फिल्म मध्ये ज्या तुम्ही बघितल्या टेकड्या, त्या टेकड्यावरती चढलेलो आहे, वाढलेलो आहे तिथे. आणि मग तिथून शेखरदा ज्या वेळेला दापोलीला गेला त्यावेळेला ह्याच्यामुळे मला शेतीची आवड झाली की शेतीचं शिक्षण घ्यायला पाहिजे. तो अमेरिकेत आला, मी पण मग अमेरिकेत आलो आणि त्या पावलावर पाऊल ठेवून मी इथे आलो. तो परत गेला, मी इथेच राहिलो, तेवढाच फरक झाला. पण आता इथे म्हणजे मग माझं कॉलेजमध्ये शिकवायचं, संशोधन करायचं याच्यात जास्त माझं म्हणजे आवड होती म्हणून त्यामधून मी गेलो. आता वॉशिंग्टन मध्ये ह्याच्यात आहे जे कृषी डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर युनायटेड स्टेट्सचं आहे, त्याच्यामध्ये येत असतो. आमची जी एजन्सी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड अँड ऍग्रिकल्चर, ती इथल्या सगळ्या ज्या विद्यापीठ आहेत त्यांच्यामध्ये शेतीचं जे संशोधन होतं त्यासाठी पैसे देतो. त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यांना जाऊन भेटण्यासाठी, त्यांना माहिती देण्यासाठी जे एक्सटेन्शन सर्व्हिस आहे त्याच्यासाठी पैसे देतो. आणि शेतीचे जे शिक्षण आहे त्याच्यासाठी पण आम्ही पैसे देतो. आणि त्यासाठी पुढे काय करायचं, कुठच्या भागात आणखीन पैसे द्यायला पाहिजे त्याचं आम्ही करतो. जसं भारतात आहे तसं इथेच आहे की शेती हे महत्वाचं एक आहे उद्योग आहे, पण त्याचप्रमाणे तिथे नफा व्हायला थोडं कठीण असतं. त्यामुळे इथे सुद्धा शेतकरी खूपच स्ट्रेस खाली असतात की नफा होत नाही. आणि ह्या सर्वाचं कारण, आणि भारतात सुद्धा तसंच आहे की जे पर्यावरणात कसा फरक होत चाललाय आणि पर्यावरण जे शेतीचं आहे तर कसं त्याची हेल्थ, त्याची क्वालिटी कशी खाली जाते, त्यामुळे त्या शेतीचं म्हणजे उत्पन्न कमी होतं. जे एस्वीट, जे सगुणा बाग, जे टेक्निक्स जे शेखरदानी काढून ते वापरतोय, जे राईस साठी असेल, भातासाठी असेल किंवा वनासाठी असेल, त्यासाठी ह्या जे पर्यावरण जे खराब होतं ते थांबलं जातं आणि त्यासाठी ते खूपच महत्वाचं आहे. कुठच्याही शेतकऱ्याला एक स्वप्न असतं की जर जमीन मिळाली, ती जी शेती करायला लागली, ती ज्या वेळेला जाऊ या जगातनं त्यावेळेला ती आणखीन चांगली पाहिजे पुढच्या पिढीसाठी. आणि ते व्हायचं असेल तर म्हणजे मग त्या जमिनीचं क्वालिटी चांगली व्हायला पाहिजे, त्याचं हेल्थ चांगली राहायला पाहिजे. आणि त्यासाठी आय थिंक ही जी टेक्निक्स आहे ती खूपच महत्वाची आहे. कुठच्याही असं आहे जे सस्टेनेबल ऍग्रिकल्चर किंवा शाश्वत असे जे शेती आहे किंवा फॉरेस्ट्री, जे वन निर्माण करायचे आहे, त्याच्यासाठी 3 गोष्टी हव्यात जे ते पुढे जायला हवं. एक म्हणजे की इकॉनॉमिकली, जर नफ्यासाठी किंवा पैशासाठी ज्या दृष्टीने ते परवडायला हवं. आणि आत्ताच शेखरदाने सांगितलं खर्च किती होतो, किती म्हणजे कमी खर्च हळूहळू कमी होत जातो आणि नंतर होणारच नाही हे वन वाचवायला. नंतर क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे आपलं जीवन चांगलं व्हायला पाहिजे. आणि जर वनवे नाही झाले तर म्हणजे जीवन पण चांगलं राहणार, ते कष्ट वाचणार की जाऊन काळजी करायला नको की जाऊन वनवा घालवायला हवा. आणि मुख्य म्हणजे दुसरं की एन्व्हायरमेंट, म्हणजे जे पर्यावरणासाठी चांगलं व्हायला पाहिजे. ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या अशा शेतीसाठी किंवा अशा फॉरेस्ट्रीसाठी फार महत्वाच्या आहेत. आणि ते करण्यासाठी हे जे टेक्निक आहे ते खूपच उपयोगी आहे. खर्चाप्रमाणे कमी आहे आणि पुढे खर्च होत नाही.
त्याप्रमाणे पर्यावरणाचं सुद्धा त्यामुळे संरक्षण होतं. त्यामुळे हे सर्व खूपच चांगलं त्यामुळे होतंय. ह्यामुळे काय होतं की जे जमिनीत आहे त्याची प्रकृती चांगली राहते, जमिनीमध्ये जीवाणू वाढतात, त्यामध्ये जी झाडं ही जे गवत वेगवेगळ्या प्रकारचे वाढतं, त्यामुळे त्याची बायोडिव्हर्सिटी वाढते. आणि मुख्य म्हणजे हे म्हणजे ज्याचं नवल जास्त आहे की जे अमेरिकेतलं आहे, जी टेक्निक्स आहेत ती इथे उपयोगी होतात. इथे बरेच कव्हर क्रॉप्स म्हणून म्हणतात, त्यासाठी खूप मोठ्या मोठ्या हजारो एकराच्या शेतांमधनं सुद्धा ते वापरतात की जमिनीचं सॉइलची हेल्थ ठेवण्यासाठी. पण आता इथे शेखर दादांनी जी टेक्निक्स केली ती महाराष्ट्रात केली आणि ती तिथल्या शेतकऱ्यांना उपयोगी येणार आहेत. आणि म्हणूनच बरेच शेतकरी ते आता वापरतील आणि वनाचं संरक्षण करतील अशीच शुभेच्छा आहेत माझी. शेखर दादा असं पण म्हणा की ग्लायफोसेट बद्दल बोला, त्या इथल्या कंपन्या बनवतात, सगळीकडे वापरतात, इथे खूप प्रमाणात वापरलं जातं. कुठच्याही जे अशा प्रकारची जी केमिकल्स जी वापरली जातात ते किती वापरतात ह्याच्यावरती परिणाम असतो. इथले शेतकरी त्यामुळे त्यांचं प्रॉफिट्स नफा वाढतो, त्यामुळे ते वापरतात. त्या वापरताना मग ते बायोडिव्हर्सिटी ठेवण्यासाठी ते पुन्हा काही पॅचेस सुद्धा करतात. तर इथे कॅन्सस मध्ये, आयोवामध्ये तुम्ही शेतीत गेला की त्यांचे स्ट्रिप्स ठेवतात की जिथे नॅचरल गॅस नेहमीची गवतं वाढू शकतील आणि तिथे मग बटरफ्लाईज म्हणजे सगळे कीटक वगैरे वाढू शकतील असं ठेवतात. आणि सरकार असं ठेवण्यासाठी त्यांना जास्त पैसे सुद्धा देतात. तर ग्लायफोसेटमुळे जरी ते मोनोकल्चर वाढत असेल, त्याचा उपयोग होत असेल, तरी त्याच्या बरोबरीने हे जर केलं दुसऱ्या गोष्टी, तर त्यामुळे शेती आणि एकंदर पर्यावरण चांगलं राहू शकतं. आणि इन टर्म्स ऑफ त्याचं जे हेल्थ इफेक्ट्स आहेत, तर ते जर वापरलं चांगलं तर आणि काळजी घेऊन वापरले तर काहीच होत नाही असं इथल्या सगळ्या जे अमेरिकेतल्या वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत, सगळ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे इथे त्याचा वापर खूप प्रमाणात होतो, कारण ते शेतकऱ्यांना उपयोगी येतं, त्यांचा नफा वाढतो आणि त्याच्या बरोबरीने पर्यावरण हे सांभाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जरी टेक्निक्स वापरली तर त्याच्यामुळे पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण होतं. असं सध्या तरी इथे चाललेलं आहे. परत हे सगळे बोलवण्यामुळे इथे बोलवलं, भेटी झाल्या आणि हे टेक्निक बद्दल ऐकायला मिळालं, ह्याबद्दल परत शेखर दादाचे आभार. आणि मी आता माझं इथे पूर्ण करतो. थँक्यू व्हेरी मच पराग, खूप छान, बरं झालं. तुला पाहिल्यानंतर आम्हाला फार बरं वाटलं. म्हणजे डॉक्टर ढवणना तर नक्कीच छान, अगदी आनंद मिळालाय. पण म्हणजे माझा एक कप चहा डॉक्टर ढवणांच्याकडे लागू झालेला आहे. बिलकुल, अगदी 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 असं वाटतं की बचपन के बिछड़े हुए भाई बुढ़ापे में मिल गए, अशा प्रकारचा आनंद येतो. आम्ही एकदम आमची हेअरस्टाईल पण मॅचिंग आहे. अगदी 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 माझी नात असंच म्हणत असते, माझी नात हे म्हणत असते की चालेल. IARIच्या हॉस्टेलचा परिणाम असावा तो. IARIच्या जेवणाचा परिणाम. पण पराग, आपण भेटूयात, मी वाट पाहतो वेबिनार करता, डेट देऊन टाकतो कुठली तरी आणि मग त्यानुसार आपण भेटूयात. नक्की नक्की. खूप खूप धन्यवाद. Gopal Shinde will be in touch with you, please. Okay. Just confirm your date, please. We'll have a wonderful gathering. Thank you being with us. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक यू. आपले आभार. हो जी, धन्यवाद 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 धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप आभार.
आणि किसान फोरमचे खूप आभार. आपल्याला त्यांनी हे संपूर्ण काम इथे करायला म्हणजे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायला शांत पद्धतीने हे आपल्याला सोय करून दिली. डॉक्टर अफरोज अहमद जी सर, आपका भी बहुत बहुत धन्यवाद. आप बहुत अच्छे बातें हमारे बारे में सबको बताए. मुझे भी समझ में आ गया की हम अच्छा काम कर रहे हैं. सगळ्यांना खूप धन्यवाद आणि आपण लवकरच परत भेटूया या कामाला जोरात घेऊन पुढे जायला. अच्छा, थँक्यू गुड नाईट. बाय बाय.